चिंकीच्या बेस्ट फ्रेंडचा बर्थडे. येत्या आठवड्यात चिंकीची बेस्ट फ्रेंड गुड्डीचा बर्थडे होता, ज्याकरता चिंकी खूप एक्साइटेड होती आणि ती सारखी सारखी गट्टू सोबत याबद्दल बोलत होती. गट्टू, तुला माहितीये गुड्डी तिच्या वाढदिवसाच्या दिवशी मला तिच्यासोबत चॉकलेट्स वाटायला घेऊन जाणार आहे. हो चिंकी, ही गोष्ट तू मला 10 वेळेस सांगून झालीये. आता बस ग. गुड्डीने तिच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी प्रिन्सेस थीम ठेवलीये. आपल्याला प्रिन्सेसवाले कपडे घालायचेत. मी तर माझा मस्त फ्रॉक घालणार आहे, जो वाढदिवसाला बाबांनी दिला होता. हो ग चिंकी, तुला जे घालायचंय ते घाल, पण आता मला टीव्ही बघू दे प्लीज. तू हे जाऊन आईला का सांगत नाही? अरे हो, आता जाऊन मी ही गोष्ट आईला सांगते. चिंकी धावतच किचनकडे जाते आणि आईला पुन्हा एकदा त्याच एक्साइटमेंटने सगळं सांगू लागते. बाळा चिंकी, तू काय विचार केलास? तुझ्या बेस्ट फ्रेंड गुड्डीसाठी तू काय गिफ्ट घेणार आहेस? मी गुड्डीसाठी एक छान पेन्सिल केस घेणार आहे. ते घेण्यासाठी तू माझ्यासोबत बाजारात येशील नाही? हो हो चिंकी, का नाही? बरं, आता तू आणि गट्टू येऊन डायनिंग टेबलवर बसा. बघा, मी तुमच्यासाठी सँडविच केलंय. चिंकी डायनिंग टेबलवर बसून सुद्धा गुड्डीच्या वाढदिवसाबद्दलच आई आणि गट्टूला सांगू लागते आणि सगळे सँडविचेस हातात घेऊन एन्जॉय करू लागतात. बर्थडेच्या दिवशी चिंकी क्लासमध्ये येते आणि गुड्डीला क्यूटसे असे हेअरबँड लावलेले पाहते. सगळेजण गुड्डीला विश करत होते आणि तिच्याजवळ खूप गर्दी होती. गुड्डी, हॅपी बर्थडे टू यू. थँक यू चिंकी. ये माझ्या शेजारी माझ्यासोबत बस. चिंकी आणि गुड्डी सोबतच बसतात आणि तेवढ्यात क्लासरूम मध्ये गट्टू आपल्या बेस्ट फ्रेंड गट्टू सोबत येतो. हॅपी बर्थडे गुड्डी. मेनी मेनी रिटर्न्स ऑफ द डे. थँक यू सो मच फ्रेंड्स. गुड्डी, तुझा हेअरबँड तर खूपच मस्त दिसतोय. थँक यू चिंकी. तू संध्याकाळी पार्टीला येतेयस ना? हो गुड्डी, नक्कीच. ही काय विचारण्याची गोष्ट आहे? तेवढ्यात वर्गात टीचर येतात आणि सगळी मुलं पटापट आपल्या सीटवर बसून घेतात. जसा क्लास संपणार असतो तेवढ्यात गुड्डी उठते आणि मॅमच्या जवळ जाते आपल्या टॉफीचं पाकिट घेऊन. अरे, हॅपी बर्थडे गुड्डी बाळा. जा, आधी मुख्याध्यापकांच्या खोलीत जाऊन मुख्याध्यापकांचा आशीर्वाद घे आणि त्यांना चॉकलेट दे. ओके मॅम. गुड्डी बाळा, तू सोबत कोणाला घेऊन जाणार आहेस? मॅम, मी चिंकीला सोबत घेऊन जाईन. एवढं बोलून गुड्डी आणि चिंकी टॉफीज घेऊन प्रिन्सिपल ऑफिस मध्ये जातात. मॅडम, मी आत येऊ? ये आत बाळा. गुड्डी आणि चिंकी प्रिन्सिपल ऑफिस मध्ये जातात. गुड्डी प्रिन्सिपल मॅमला टॉफी देते. हॅपी बर्थडे गुड्डी. मे गॉड ब्लेस यू. प्रिन्सिपल मॅम एका बर्थडे कार्डवर आपली साईन करून गुड्डीला देतात आणि गुड्डी आणि चिंकी प्रिन्सिपल ऑफिसमधून बाहेर येतात. शाळेच्या सुट्टीनंतर चिंकी गुड्डीला म्हणते, गुड्डी, आज शाळेत किती मजा आली ना? आपण किती वर्गामध्ये जाऊन चॉकलेट्स दिलेत. हो चिंकी, आणि तू विसरू नकोस, संध्याकाळी 5 वाजता माझ्या घरी पार्टीसाठी ये. आणि हो, हे घे तुझ्यासाठी एक्स्ट्रा चॉकलेट. थँक यू गुड्डी. चिंकी आणि गट्टू घरी पोहोचतात. घरी पोहोचून चिंकी आईला म्हणते, आई बघ ना, गुड्डीने फक्त मला एक्स्ट्रा चॉकलेट दिलं. अरे वा चिंकी. हो आई, आणि तू माझा प्रिन्सेसवाला ड्रेस काढलायस ना? आणि माझा आवडता हेअरबँड? हो हो चिंकी बाळा, मी सगळी तयारी केलीये. आता आधी तू जा, हातपाय धू आणि जेवण कर आणि गट्टूलाही सांग. ओके आई. थोडंसं खाऊन गट्टू आणि चिंकी गुड्डीच्या पार्टीसाठी जायला रेडी होतात. आई बघ ना, मी कशी दिसतीये. अरे वा, माझी गोड चिंकी, तू एकदम परीसारखी दिसतीयेस. चिंकी आपलं कौतुक ऐकून खुश होते आणि मग आई दोघांना गुड्डीच्या घरी सोडून येते. हाय चिंकी. हाय गट्टू. ओ वाव गुड्डी, तुझ्या आणि माझ्या ड्रेसचा रंग एकदम सेम आहे. आपण दोघी तर खरंच बेस्ट प्रिन्सेस दिसतोय. हो चिंकी, तू एकदम बरोबर बोललीस. आपण दोघी सोबत खूप छान फोटोज काढू आणि नंतर त्यांची एक फ्रेम सुद्धा करू. हो, ही तर खूप मस्त कल्पना आहे गुड्डी. आणि मी तर विसरलेच, हे घे तुझं बर्थडे गिफ्ट. आणि ही काही फुलं जी मी येताना रस्त्यात तोडली. ओ वाव, किती गोड फुलं आहेत चिंकी. थँक यू सो मच. आणि ह्या गिफ्टमध्ये काय? तूच उघडून बघ.
अरे वा, किती सुंदर पेन्सिल बॉक्स आहे हा. ह्यावर तर माझ्या आवडत्या कार्टून कॅरेक्टरचा फोटोही आहे. थँक यू चिंकी. यू आर वेलकम गुड्डी. तेवढ्यात गुड्डीची आई सगळ्या मुलांना आवाज देते. या बरं मुलांनो, केक कापायचाय आणि भरपूर फोटोही काढायचेत. मग सगळेजण मिळून केक कटिंग करतात आणि खूप सारे पिक्चर्स क्लिक करतात. चला मुलांनो, आता वेळ आहे एका खेळाची. तुम्ही तयार आहात? हो, आम्ही तयार आहोत. ठीक आहे मुलांनो, तर आता आपण पासिंग द पार्सल खेळ खेळूया. या खेळात आपण सगळे गोल करून बसायचं आणि गाणं लावायचं. गाणं थांबल्यानंतर ज्याच्याकडे पार्सल असेल त्याला डान्स, पोएम, सिंगिंग मधून काहीतरी एक करून दाखवावं लागेल. मग सगळी मुलं एकत्र येऊन पासिंग द पार्सल खेळतात. सगळ्यात पहिल्यांदा गट्टूची पाळी येते आणि तो सगळ्यांना डान्स करून दाखवतो. मग गुड्डीची पाळी येते. ती छान शाळेत शिकवलेली एक कविता म्हणून दाखवते. त्यानंतर चिंकीची वेळ येते. ती सगळ्यांसाठी एक छानसं गाणं म्हणून दाखवते. असं करत करत सगळे मुलं खूप एन्जॉय करतात आणि पार्टी संपते. बरं गुड्डी, आम्ही निघतो. तुझ्या बर्थडे पार्टीमध्ये खरंच खूप मजा आली. खरंच खूप मजा आली गुड्डी, आणि काकूंनी किती मस्त जेवण बनवलं होतं. थँक्यू गट्टू. थँक्यू चिंकी. चल, उद्या शाळेत भेटूया. हो गुड्डी, भेटू उद्या. बाय बाय. बाय बाय गुड्डी. मग गट्टू आणि चिंकी आपल्या घरी येतात. चिंकी आईला पार्टीत केलेली धमाल अगदी आनंदाने सांगते. आईने बनवला इडली डोसा. आज आई बाबा संध्याकाळपर्यंत जरा बाहेर गेले होते. गट्टू चिंकी शाळेतून घरी आल्यावर आपल्या शेजारच्या काकूंकडे जेवायला जातात. चिंकी, खूप भूक लागलीये. मावशीने जेवायला काय बनवलं असेल माहित नाही. हो गट्टू, आई तर रोज मस्त मस्त जेवण बनवते. आज आपण पहिल्यांदाच दुसरीकडे जेवायला जाणार आहोत. गट्टू चिंकी एकमेकांसोबत गप्पा मारत मारत त्या काकूंच्या घरी पोहोचतात आणि बेल वाजवतात. या गट्टू चिंकी, मी तर तुमच्या दोघांचीच वाट बघत होते. आज मी तुमच्यासाठी इडली आणि डोसा केलंय. वाव मावशी, मला तर इडली खूप आवडते. आणि मला डोसा. हो, या ना मुलांनो, लवकर हात धुवा. मी तोपर्यंत ताट वाढते. गट्टू चिंकी इडली आणि डोसा खाऊन खूप खुश होतात. मावशी, इतकी टेस्टी इडली आईने आजपर्यंत नाही बनवली. आणि मावशी, हा डोसा तर कमाल आहे. अरे वा मुलांनो, मी तर खुश झाले की तुम्हाला जेवण आवडलं. घ्या ना, अजून घ्या, पोट भरून खा. गट्टू चिंकी खूप मनापासून इडली डोसा खातात आणि मग काकूंना थँक्यू म्हणून आपापल्या घरी परत येतात. संध्याकाळी आई बाबाही परत येतात. आई, तुला माहितीये, आज मावशीने इडली आणि डोसा केलं होतं. आणि आई, त्यांनी खूपच चवदार जेवण बनवलं होतं. खरंच मजाच आली. अरे वा मुलांनो, ही तर चांगली गोष्ट आहे की तुम्हाला जेवण आवडलं. तर मुलांनो, पोट भरून खाल्लत ना? तर काय बाबा, गट्टूने तर 5 इडल्या खाल्ल्या. चिंकीचं बोलणं ऐकून सगळे हसू लागतात. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून गट्टू चिंकी पाहतात की आईने सकाळी नाश्त्याला इडली आणि डोसा केला होता. अरे, हे काय आई, तू सुद्धा आमच्यासाठी इडली डोसा केलंयस? तर काय मुलांनो, काल तुम्हाला मावशीचा इडली डोसा इतकं आवडलं, मग मी विचार केला मी आज परत करते. वाव आई, हे तर तू खूप भारी केलं. चला लवकर ब्रश करा दोघं, मी तुम्हाला नाश्ता आणून देते. गट्टू आणि चिंकी डायनिंग टेबलवर बसून ब्रेकफास्ट करतात. पण त्यांना आईच्या इडली डोशात ती चव येत नाही, जी काकूंची होती. पण ते आईला उदास करू इच्छित नव्हते. वाव आई, तुझी इडली सुद्धा मस्त झालीये. हो आई, डोसा सुद्धा खूप छान आहे. पण आई गट्टू चिंकीकडे बघून सगळं काही समजून जाते. तिच्या लक्षात आलं की गट्टू चिंकीला हे काही आवडलं नाहीये, पण ते काही खरं सांगत नाहीयेत. बरं ठीक आहे मुलांनो, चला आता तुम्ही शाळेची तयारी करा. मग आई विचार करू लागते की असं काय माझ्या रेसिपीत कमी राहिली की तिचं खाणं काकूंच्या खाण्यासारखं झालं नाही. बराच विचार केल्यानंतर ती काकूंकडे जाते. हॅलो गट्टू चिंकीची आई, या. आज मी तुमच्याकडे महत्वाच्या कामासाठी आलीये. हो सांगा ना. तुम्हाला तुमच्या इडली डोशाची रेसिपी विचारायची. गट्टू चिंकी तुमच्याकडे जेव्हापासून जेवलेत तेव्हापासून तुमच्या इडली डोशाचे ते कौतुक करतात. इनफॅक्ट
मीही त्यांच्यासाठी इडली डोसा बनवलं, पण त्यांना ते एवढं आवडलं नाही. अगं बाई, ते असं अशामुळे आहे की मी माझ्या इडली डोशामध्ये काही स्पेशल मसाले टाकते. चला, मी तुम्हाला शिकवते. मग काकू आईला आपल्या स्टाईलने इडली डोसा बनवायला शिकवते आणि आई घरी परत येते. अगं आई, तू कुठे गेली होतीस? काही नाही गट्टू बाळा, तुमच्या दोघांसाठी एक सरप्राईज आहे जे तुम्हाला उद्या मिळणार. वा बाई, मला तर सरप्राईजेस खूप आवडतात. हो हो मुलांनो, सकाळपर्यंत वाट बघा. मग सगळेजण झोपी जातात आणि मग आई काकूंनी सांगितलेल्या स्पेशल रेसिपीने परत एकदा इडली आणि डोसा बनवते. थोड्याच वेळात पूर्ण घरात इडली डोशाचा सुगंध पसरतो. अरे वा आई, इतका छान वास कसला येतोय. चिंकी, मला तर हा वास ओळखीचा वाटतोय. अरे हा गट्टू, मलाही. मुलांनो, मी आज पुन्हा एकदा इडली आणि डोसा केलंय, पण ह्या वेळेस मी मावशीला विचारून त्यांची रेसिपी पूर्णपणे फॉलो केलीये. या, चव घेऊन सांगा कसं झालंय. मग गट्टू आणि चिंकी एक्साइटेड होतात आणि मग इडली डोसा खातात. अरे वा आई, हे तर तू मावशीपेक्षाही भारी केलंय. खरं आई, मजाच आली. गट्टू बनला ब्ल्यू हाऊस कॅप्टन. आज शाळेत खूप गडबड आहे. असं वाटत होतं की आज काहीतरी घडणार आहे. गट्टू, चिंकी आणि त्यांचे मित्रही जाणून घेण्याला उत्सुक होते की नेमकं काय होणार आहे. तेवढ्या टीचर वर्गात येतात. मुलांनो, तुमच्या शाळेमध्ये हाऊस कॅप्टनसाठी निवडणुका होणार आहेत. ज्या मुलांना निवडणूक लढवायची आहे त्यांनी आपली नावे नोंदवावीत. ह्या वर्षी निवडणुकीसोबतच तुमचे युनिट टेस्टचे गुण देखील मोजले जातील. ज्या मुलाला जास्तीत जास्त मतं मिळतील आणि त्याचबरोबर टेस्टमध्ये चांगले गुण असतील तोच जिंकेल. वाव, किती छान संधी आहे ना गट्टू. हो चिंकी, मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे. गट्टू, युनिट टेस्ट मध्ये आपल्याला पूर्ण वर्गात सगळ्यात जास्त गुण मिळाले आहेत ना. हो चिंकी. मग गट्टू, तू सुद्धा निवडणुकीत भाग घे आणि आपल्या ब्ल्यू हाऊसचा कॅप्टन हो. काय, मी? अगं नाही चिंकी, निवडणुकीत मी कसा भाग घेऊ शकतो? याआधी मी कधीच निवडणूक लढवली नाहीये. तर काय झालं गट्टू, कधी भाग घेतला नाहीये तर आता घे. बरं ठीक आहे, मला विचार करू दे, मी विचार करून सांगतो. मग वर्गाला सुरुवात होते आणि सगळे अभ्यास करायला लागतात. थोड्या वेळाने लंच ब्रेक होतो. मग गट्टू, काय विचार केलास तू? निवडणुकीत भाग घेतोयस ना. हो चिंकी, तू पण ना. इतक्या लवकर कसं ठरवू मी? आणि तसंही जरी मला गुण सगळ्यात जास्त असले तरी मतांचं काय? शाळेत सगळ्यात आवडता मुलगा तर बनी आहे ना, तर मला मतं कशी मिळतील? अरे गट्टू, तू पुढे तर जा, ते नंतर बघू. तुला मतही मिळतील आणि तू जिंकशीलही. ठीक आहे चिंकी, तर मी लगेच जाऊन बाईंना माझं नाव देऊन येतो. मग गट्टू आपलं नाव इलेक्टिंग कॅन्डिडेट मध्ये देऊन येतो. माहितीये चिंकी, बाई मला ऑल द बेस्ट म्हणाल्या आणि म्हणाल्या की मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि आता तर माझा आत्मविश्वासही वाढलाय. हे एकदम बरं झालं. चल, आता आपण निवडणुकीच्या तयारीला लागूया. मग गट्टू जोरदारपणे इलेक्शनची तयारी सुरू करतो. त्याचे मार्क्स तर चांगले होतेच, पण त्याला जास्तीत जास्त आता फक्त वोट्स मिळवायचे होते. चिंकी, उद्यापासून शाळेत आपला प्रचार सुरू होईल. त्यासाठी आपल्याला पोस्टर्स बनवावे लागतील. कसले पोस्टर्स गट्टू? चिंकी, आपल्याला मोठ्या कार्डशीट पेपरचे पोस्टर्स बनवावे लागतील, ज्यावर आपल्याला लिहावं लागेल की गट्टूला मत द्या. आणि त्यासोबत आपल्याला एक भाषणही लिहावं लागेल. आता हे भाषण काय असेल गट्टू? अगं चिंकी, आपल्याला असं भाषण लिहावं लागेल की ज्यामुळे लोक खुश होतील आणि मला मत देतील. हो गट्टू, मला समजलं. पण गट्टू, हे तर खूप काम आहे. आपण दोघे मिळून सुद्धा एवढं काम नाही करू शकत. हो, हे तर तू एकदम बरोबर बोलतेस चिंकी. काय करावं? ओ, आयडिया. काय झालं चिंकी, काय आयडिया आहे? अरे गट्टू, आपण लवकर गुड्डी आणि हरीला बोलवून आणूया. ते दोघे आपल्याला पोस्टर्स बनवायला मदत करतील. अरे हो, ही तर खूप मस्त आयडिया आहे. जितके जास्त लोक असतील तितका चांगला भाषणाचा विचारही करता येईल. तर मग वेळ का घालवायचा? चल लवकर जाऊन त्या दोघांना बोलावून आणूया. मग गट्टू आणि चिंकी दोघही हरी आणि गुड्डीच्या घरी जातात आणि त्यांना घेऊन येतात.
मग चौघं मिळून गट्टूच्या कॅम्पेनिंगसाठी पोस्टर्स बनवतात. सगळी कामं करता करता रात्र होते. मित्रांनो, आपण मिळून तर पोस्टर्स बनवले, पण अजूनपर्यंत भाषणासाठी काहीही सुचत नाहीये. हो गट्टू, काही आयडियाच येत नाहीये. काही हरकत नाही, उद्या सगळे आपण परत विचार करूया. मला खात्री आहे की लवकरच आपल्याला कुठली तरी कल्पना सुचेल. मग गुड्डी आणि हरी त्यांच्या घरी निघून जातात आणि चिंकी ही झोपी जाते. पण गट्टू बऱ्याच वेळ आपल्या स्पीच बद्दल विचार करत राहतो. जेव्हा चिंकी सकाळी झोपेतनं उठते तेव्हा ती पाहते की गट्टू काहीतरी टेबलवर बसून लिहितोय. अरे गट्टू, गुड मॉर्निंग. हे तू सकाळी सकाळी काय लिहितोयस? चिंकी, मी माझं भाषण लिहितोय आणि तुला माहितीये मला खूप काही सुचलंय. वाव गट्टू, ही तर खूप मस्त गोष्ट आहे. तुझं भाषण एकदाच तयार झालं. हो चिंकी, आता येईल शाळेच्या ब्लू हाऊसचा कॅप्टन होण्याची मजा. अरे अरे गट्टू, इतकाही ओव्हर कॉन्फिडन्स नको. अजून निवडणुका बाकी आहेत. काहीही होऊ दे चिंकी, बघ जिंकणार तर मीच. माझे पोस्टर्स इतके मस्त बनलेत आणि माझं भाषण सुद्धा कमाल आहे. ठीक आहे गट्टू, ऑल द व्हेरी बेस्ट. शाळेत जाऊन सगळी मुलं खूप कॅम्पेनिंग करतात आणि सगळेजण आपापले पोस्टर्स घेऊन पूर्ण शाळेत फिरत असतात. अशा प्रकारे सगळा दिवस निघून जातो. दुसऱ्या दिवशी सगळ्या पार्टिसिपेंट्सला स्टेजवरती जाऊन आपलं स्पीच द्यायचं होतं. त्याच्यानंतर ठीक 2 तासांनी रिझल्ट अनाऊन्स होणार होता. चिंकी, मला थोडंसं अस्वस्थ वाटतंय. मी भाषण चांगलं देऊ शकेल ना? तर काय गट्टू, तू इतक्या वेळेस प्रॅक्टिस केलीये. माझा तर तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू चिंकी. आणि मग गट्टूची पाळी येते आणि मग तोही स्पीच देतो. गट्टूचा कॉन्फिडन्स बघून आणि त्याचं स्पीच पाहून सगळी मुलं आणि टीचर त्याच्यासाठी टाळ्या वाजवतात. मग सगळी मुलं आपापल्या वर्गात निघून जातात. चिंकी, माझं सगळं लक्ष तर निकालाकडेच आहे. माहित नाही कोण जिंकेल. काहीही असो गट्टू, तू तुझं उत्तम दिलंस ना. तू काळजी करू नकोस. गट्टू चिंकी बोलतच असतात तेवढ्यात वर्गात टीचर येतात आणि सगळी मुलं एकदम सिरियस होऊन जातात. मुलांनो, निवडणुकीचे निकाल आले आहेत. गट्टूचं टेन्शन अजून वाढतं. पण टीचर तेवढ्यात अनाउन्समेंट करतात की गट्टूला ब्ल्यू हाऊस कॅप्टन केलेलं आहे आणि सगळी मुलं गट्टूसाठी टाळ्या वाजवायला लागतात. बघितलंस गट्टू, मी म्हंटल होतं ना तूच जिंकशील. कॉंग्रॅच्युलेशन्स गट्टू. कॉंग्रॅच्युलेशन्स गट्टू, आता आपण पार्टी करू. थँक्यू सो मच मित्रांनो. आई बाबांचं शॉपिंग. आईच्या क्लोज फ्रेंडचा बर्थडे होता आणि त्यांनी सगळ्यांना बोलावलं होतं. गट्टू चिंकी खूप एक्साइटेड होते. वाव आई, आपण कितीतरी दिवसांनी कोणाच्या तरी बर्थडे पार्टीला जाणार आहे. किती मजा येईल ना? हो गट्टू बाळा. आई आई, तू बघितलंस का? इन्व्हिटेशन कार्डवर लिहिलंय की पार्टीची थीम बॉलिवूड स्टाईल आहे. हा, हे काय असतं? अशी कशी थीम? अगं आई, यामध्ये सगळी लोक बॉलिवूड स्टाईल सारखे कपडे घालतील आणि बॉलिवूड गाण्यांवरती सगळी लोक खूप नाच करतील. अरे वा, ही तर खूपच मस्त पार्टी होणार आहे. मग गट्टू चिंकी मिळून ठरवत होते की ते कुठला ड्रेस घालणार आहेत ते. गट्टू, मी तर माझा तो टॉप घालणार आहे जसा अनुष्का शर्माने एका पिक्चर मध्ये घातला होता आणि त्यानंतर मी एकदम तशीच हेअरस्टाईल सुद्धा करणार आहे. चिंकी, मी तर सलमान खान सारखा टी शर्ट आणि तसं ब्रेसलेट घालून जाणार आहे. हो हो, का नाही, नक्कीच गट्टू. अरे पण आई, तू काय घालणार? अगं मला काय करायचंय, मी तर कोणतीही साडी नेसेन चिंकी. असं कसं आई, ही तर बॉलिवूड थीम पार्टी आहे. यामध्ये तू काहीही कसं घालू शकते. तोपर्यंत बाबाही घरी येतात आणि गट्टू चिंकी त्यांना सगळं काही सांगतात. बाबा, तुम्ही काय घालणार आहात पार्टीमध्ये? अरे चिंकी बेटा, मीही आईसारखंच काहीतरी घालून येईन. आता मी बॉलिवूड स्टाईल कपडे कुठून आणू? गट्टू आणि चिंकी एकमेकांकडे पाहतात आणि काहीतरी इशारे करतात. आई बाबांना काही समजत नाही आणि ती गोष्ट तिथेच थांबते. मग सगळे जेवण करून झोपतात. पण दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकी आपल्या प्लॅन सोबतच सकाळी तयार होतात की त्यांना आई बाबांना कुठल्याही प्रकारे शॉपिंगला घेऊन जायचंय. अरे मुलांनो, हा काय हट्ट आहे बरं तुम्हा दोघांचा? हो गट्टू चिंकी, अरे हट्ट सोडा. नाही नाही नाही, तुम्हाला दोघांना आमच्या दोघांसोबत शॉपिंगला यावं लागेल. हो हो, आम्हाला काहीच ऐकायचं नाहीये. तुम्हाला यावंच लागेल.
आई बाबा शेवटी गट्टू चिंकीच्या समोर हरतातच आणि संध्याकाळी शॉपिंगला जायला रेडी होतात. गट्टू चिंकी स्वतःच्या हट्टामुळे खुश असतात. आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntoonkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. सांगा बरं आई बाबा, तुम्हाला कोणत्या गोष्टीने शॉपिंग सुरू करायचंय? असं करू, पहिल्यांदा आईसाठी ड्रेस घेऊया, त्यानंतर माझ्यासाठी एक शर्ट पाहू. नाही बाबा, शर्ट नाही, एक कूल असा ब्लॅक टी शर्ट घेऊया. हो बाबा, त्यामध्ये तुम्ही एकदम बॉलिवूडचे हिरो दिसाल. का नाही मुलांनो, चला ठीक आहे बघू. तर बाबा, तुम्ही जर ब्लॅक टी शर्ट घेत असाल तर आईसाठी सुद्धा ब्लॅक ड्रेस घेतला पाहिजे आपण, हो ना? अरे हो, हे एकदम बरोबर बोललीस चिंकी. ठीक आहे मग, चला सुरू करूया मिशन शॉपिंग. मग गट्टू चिंकी आणि आई बाबा बऱ्याचशा शॉप्स मध्ये जाऊ लागतात. तेव्हा एका दुकानाबाहेर भरपूर टी शर्ट्स पाहून गट्टूला एक आयडिया येते. बाबा, मी असा विचार करतोय की तुम्ही टी शर्ट वापरायला सुरुवात का नाही करत? हो बाबा, गट्टू एकदम बरोबर बोलतोय. तुम्हाला माहितीये, टी शर्ट खूप कम्फर्टेबल असतात आणि ट्रेंडी सुद्धा. अच्छा, ठीक आहे, एकदा ट्राय करून बघतो. आई, तू सुद्धा साडीच्या ऐवजी कुर्ता घाल ना, तुलाही खूप मस्त वाटेल. ठीक आहे, मग आपण मेन शॉपिंग बरोबरच काही कुर्ते आणि टी शर्ट सुद्धा पाहूया. मला जर आवडले तर घेईन, चालेल? असं वाटतंय गट्टू चिंकी आता आपली पूर्ण स्टाईल बदलणार आहेत. मग गट्टू चिंकी आणि आई बाबा शॉपिंग सुरू करतात. इथे तर टी शर्टचं कलेक्शन एवढं चांगलं नाहीये. चला आपण दुसऱ्या दुकानात जाऊया. हो ना बाबा, इथे तर ब्लॅक ड्रेस पण नाही मिळाले आणि कुर्तेही नाही. खूप शोधल्यानंतर गट्टू चिंकीला बाबांसाठी चांगला टी शर्ट मिळतो, पण आईचा ड्रेस आणि कुर्ते अजून मिळाले नव्हते. अरे, हे तर खूप वाईट आहे. आपण पूर्ण मॉल भर फिरलो, पण आईसाठी आपल्याला अजूनपर्यंत एकही ड्रेस नाही मिळाला. काही हरकत नाही चिंकी बाळा, एक काम करूया, मी माझी काळी साडीच नेसते, बाबांशी मॅचिंगही होईल. नाही आई, अजिबात नाही. तुला तर ड्रेसच घालावा लागेल. अरे मग एक काम कर ना, दुसऱ्या कुठल्या तरी रंगाचा बघा. नाही बाबा, मग तर मज्जाच नाही. तुम्ही आणि आई मॅचिंग नाही दिसणार. मग शेवटी एका दुकानात खूप चांगल्या कुर्ती मिळतात आणि आई तिथून आपल्यासाठी 3-4 कुर्ती सिलेक्ट करते. जेव्हा आई त्या कुर्ती ट्राय करते तेव्हा गट्टू चिंकी आणि बाबा तिचं खूप कौतुक करतात. आई, तू तर खूप छान दिसतीये. तू तर साडी सोबतच कधी कधी कुर्ते सुद्धा घालायला हवे. हो चला, फायनली आईचं एकतरी सामान मिळालं. हो, आता फक्त लवकर ड्रेस मिळू दे, मग मजा येईल. असं शोधता शोधता रात्र झाली होती आणि आता सगळं कुटुंब थकलं होतं. मुलांनो, आता मी खूप थकलीये. नाही मिळते तर जाऊ द्या ना, ब्लॅक ड्रेस सोडा. हो मुलांनो, चला बरं घरी आता. गट्टू चिंकी यामुळे उदास तर होते की आईचा ड्रेस मिळाला नाही, पण त्यांनाही माहिती होतं की आता खूप उशीर झालाय, त्यामुळे तेही तयार झाले. मुलांनो, उदास नका हो, मी साडी नेसेन ना. हो मुलांनो, तुम्ही म्हणालात तर मी देखील शर्ट घालून बघेन, तुमच्या आईच्या साडीशी मॅचिंग. गट्टू चिंकी अजूनही उदास होते आणि त्यांनी होकारार्थी मान हलवली. आईबाबांनाही चांगलं वाटत नव्हतं, पण काही ऑप्शनही नव्हता. तेवढ्यात चिंकीची नजर एका स्टोअरवर पडली, जिच्या बाहेरच्या डमी मॉडेलने खूप सुंदर ब्लॅक ड्रेस घातला होता. चिंकी आनंदाने उड्याच मारू लागली. आई, बाबा, गट्टू, तो बघा, मिळाला आईसाठी ब्लॅक ड्रेस. सगळ्यांनी ड्रेस पाहिला आणि सगळ्यांना ड्रेस खूप आवडला. आईने स्टोअरमध्ये जाऊन जेव्हा तो ड्रेस ट्राय केला तेव्हा तीही सुंदर दिसत होती. चला, हा घेऊन टाकूया. फायनली आपण सगळं शॉपिंग केलं. बाबा, आता तर एक आईस्क्रीम पार्टी झाली पाहिजे. हो हो, अरे ही खूप मोठी जीत आहे, याला सेलिब्रेट करायलाच हवं. मग सगळे मिळून आईस्क्रीम पार्टी करतात आणि आपल्या शॉपिंगला सेलिब्रेट करतात. गट्टू चिंकी चालले दुबई. असं म्हणतात, आपल्याला देश विदेश फिरल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी अनुभवता येतात, नवीन ज्ञानही मिळतं आणि त्यामुळे आपल्या बुद्धीची वाढही होते. पासपोर्ट बनल्यापासूनच गट्टू चिंकी आपल्या दुबई ट्रिपची वाट पाहत होते आणि फायनली तो दिवस आज आलाच होता. दोन्ही मुलं खूप एक्साइटेड होऊन आपली पॅकिंग करत होते. तेवढ्यात बाबा आईला म्हणाले,
सगळी तिकीटं, पासपोर्ट आणि व्हिसा सांभाळून ठेव. आई, हे काम मी करते. चिंकीने सगळे डॉक्युमेंट्स अगदी व्यवस्थित एका बॅगेत ठेवले आणि आई तिला हसून म्हणते. शाबास चिंकी. गट्टूने कॅब बोलावली आणि सगळं सामान कॅबमध्ये ठेवण्याकरता बाबांना मदत केली आणि सगळी फॅमिली एअरपोर्टकडे निघाली. रस्त्यात त्यांनी एका प्लेनला आकाशात उडताना बघितलं. तेव्हा गट्टू चिंकीला म्हणाला, चिंकी, आता थोड्याच वेळात आपणही विमानातून आकाशात उडत असू. खूप मजा येईल गट्टू. थोड्याच वेळात ते एअरपोर्टला पोहोचले. सिक्युरिटी चेक आणि बोर्डिंगच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्यावर ते सगळेजण एका मोठ्या विमानामध्ये येतात. ओ वाव, हे विमान तर खूप मोठं आहे. जेव्हा प्लेन जोरात रनवेवरून आकाशात झेपावतं तेव्हा गट्टू चिंकीला खूप एक्साइटमेंट वाटते. पाहता पाहता आकाशात प्लेननं उंच भरारी घेतली आणि बाहेर फक्त पांढरे शुभ्र ढग दिसत होते. बघ चिंकी, आपण ढगातून उडतोय. काही तासातच त्यांचं विमान दुबईत लँड करतं. एअरपोर्टहून हॉटेलला जाताना आई, बाबा, गट्टू आणि चिंकीला दुबईतल्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आणि सुंदर रस्ते बघून खूप छान वाटतं. हॉटेलमध्ये बाबा त्यांना म्हणतात, थोड्या वेळ आराम करा मुलांनो, मग संध्याकाळी आपण बुर्ज खलिफा पाहायला जाऊ. वाव, जगातली सगळ्यात उंच बिल्डिंग. संध्याकाळ होताच गट्टू, चिंकी, आई, बाबा बुर्ज खलिफाला पोहोचले. तेव्हा त्या बिल्डिंगची उंची पाहून सगळ्यांचे डोळे अगदी उघडेच राहिले. असं वाटत होतं की बुर्ज खलिफावरती चढून थेट आकाशालाच हात लावता येईल. तर मुलांनो, कसा वाटतोय हा बुर्ज खलिफा? अरे बापरे, मी जेवढं इमॅजिन केलं होतं त्यापेक्षा खूप भारी आहे ही बिल्डिंग. त्या दिवशी टीव्हीवर पाहून विश्वास बसत नव्हता की कुठली बिल्डिंग इतकी उंच असू शकते. आज तर डोळ्यांसमोर पाहिलं. हो मुलांनो, बुर्ज खलिफा 800 मीटर पेक्षा जास्त उंच आहे. चला, आपण सगळे आता ह्यामध्ये जाऊ. एवढं बोलून गट्टू, चिंकी, आई आणि बाबा बुर्ज खलिफाच्या आत जातात. तिथून लिफ्टने ते थेट ऑब्झर्वेशन डेस्कला जातात, जी लेवल 125 होती. तिथून त्यांना दुबईचं खूप सुंदर असं दृश्य बघायला मिळत होतं. हा किती भारी व्ह्यू आहे ना चिंकी. हो गट्टू, इथून उंच उंच इमारती सुद्धा छोट्या खेळण्यासारख्या दिसतात. बुर्ज खलिफाचा तो कधीही न विसरणारा नजारा बघून सगळेजण बुर्ज खलिफाच्या समोर दुबई फाउंटन शो बघायला जातात. दुबई फाउंटन शो मोठ्या मोठ्या इमारतींच्या मध्ये एक मोठ्या तलावात होता, जिथे म्युझिक आणि लाईट सोबत पाण्याचे फवारे उठत होते आणि असं वाटत होतं ते कारंजे त्या म्युझिक प्रमाणे डान्स करत होते की काय. ते बघ चिंकी, ते कारंज किती उंच उडालं. हो, आणि म्युझिक सोबतच त्या कारंजांची दिशा बदलतीये. त्यातले काही कारंजे तर 150 मीटर पेक्षा उंच जातात मुलांनो, जे जवळपास 40 मजली इमारती समान असतील. फाउंटनचा उंच कारंजा उडाल्यावर बाबांनी सगळ्यांना सांगितलं, हा दुबई फाउंटन शो जगातला सगळ्यात जास्त कोरिओग्राफ असा फाउंटन शो आहे. गट्टू आणि चिंकी आनंदानं टाळ्या वाजवतात. तुमच्या या आनंदासाठीच ही दुबई ट्रिप अरेंज केलीये. दुबई फाउंटन शोचा पूर्ण आनंद घेतल्यावर आई, बाबा, गट्टू आणि चिंकी पाम जुमेराकडे निघाले. पाम जुमेरा हा एक फेमस मॅन मेड आयलंडचा ग्रुप आहे, ज्याला मॉडर्न आर्किटेक्चर आणि इंजिनिअरिंगचा चमत्कार मानला जातो. चारी बाजूंनी पाण्याने घेरलेला आयलंडचा असा एक समूह, ज्याचं डिझाईन एक पाम लीफ प्रमाणे आहे आणि जो दिसायलाही अत्यंत सुंदर आणि अप्रतिम आहे. पाम जुमेरा बघण्यासाठी गट्टू, चिंकी आणि आईबाबा मोनोरेलमध्ये चढतात, जे त्यांना मेन आयलंड पासून थेट ॲथलेंटिस हॉटेलमध्ये नेतं. मोनरेलमधून बाहेरचं दृश्य अतिशय अमेझिंग होतं. अगोदर दुबईच्या मॉडर्न बिल्डिंग्स आणि मग डोअरपर्यंत फक्त पाणीच पाणी. आणि ॲटलांटिस हॉटेल त्याच्या युनिक डिझाईनमुळे संपूर्ण दुनियेत फेमस आहे. अरे चिंकी, हे अटलांटिस हॉटेल तर आपण खूप सगळ्या पिक्चर मध्ये पाहिलंय. हो, किती सुंदर आहे ना हे. मुलांनो, दुबई हे शूटिंग डेस्टिनेशन सुद्धा आहे हॉलिवूड आणि बॉलिवूड साठी, म्हणून तुम्ही खूप पिक्चर्स मध्ये अटलांटिस हॉटेल पाहिलं आहे. पाम जुमेरामध्ये बरेच सारे हॉटेल्स, कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि फिरायच्या भरपूर जागा होत्या. गट्टू आणि चिंकीसाठी हे एक्सपिरियन्स करणं खूप अमेझिंग होतं. एवढं सगळं फिरल्यानंतर गट्टू आणि चिंकी खूप थकले होते आणि हॉटेलला परत आल्यानंतर त्यांना खूप गाढ झोप लागली.
दुसऱ्या दिवशी सकाळी आईने त्यांना उठवलं तेव्हा त्यांच्या मनात एक क्युरिओसिटी होती की आज कुठे कुठे फिरायला जाणार आहोत. आजचा काय प्लॅन आहे बाबा? हो, आज आपण कुठे फिरायला जाणार आहोत बाबा? आई हसून बाबांकडे पाहते. आज तर अगोदर मी तुमच्या आईला शॉपिंग करवणार आहे. त्यानंतर मग आपण सगळे डेझर्ट सफारीला जाऊ. शॉपिंगसाठी सगळेजण दुबई मॉलला जातात, जो तिथला सगळ्यात फेमस मॉल होता. तिथे जाऊन गट्टू आणि चिंकी दुबई मॉलची साईज पाहून आश्चर्यचकित होतात. एवढा दूर पसरलेला मॉल त्यांनी कधी पाहिलाच नव्हता. अरे बापरे, हा मॉल तर किती मोठा आहे. नजर जाईल तिथपर्यंत हा मॉलच मॉल आहे. अरे ते बघ, तिथे त्या बोर्डवरती दुबई मॉलची काही माहिती लिहिलेली आहे. गट्टू आणि चिंकी जवळ जाऊन तो बोर्ड बघतात. हा मॉल तर 200 फुटबॉल ग्राउंड एवढा मोठा आहे. दुबईमध्ये सगळ्याच गोष्टी अशा लांब, उंच आणि मोठ्या असतात का? आपण सगळा दिवस जरी फिरलो तरी हा मॉल कव्हर करू शकणार नाही. जवळपास 1200 दुकानं आहेत दुबई मॉलमध्ये. दुबई मॉल सगळ्यात फेवरेट शॉपिंग डेस्टिनेशन मॉलपैकी एक आहे. तिथे आईने भरपूर शॉपिंग केली. मुलं, बाबा आणि स्वतःसाठी कपडे, रिलेटिव्हज करता काही इंटरेस्टिंग गिफ्ट्स, घरच्या डेकोरेशनच्या काही वस्तू. खूप मजा येत होती आईला तिथे शॉपिंग करायला. गट्टू आणि चिंकीने सुद्धा त्यांच्यासाठी खेळण्यांच्या दुकानातून काही खेळण्या घेतल्या. तिथे बाबांनी एक ई-बुक रीडर घेतलं. मग वेळ झाली डेझर्ट सफारीची. बुर्ज खलिफा नंतर गट्टू आणि चिंकीने ती वेगळी गोष्ट अनुभवली. ती होती डेझर्ट सफारी. एका मोठ्या SUV मध्ये बसून गट्टू, चिंकी आणि आई बाबा दूरवर पसरलेल्या वाळवंटात चालत होते. सँड ड्यून्सच्या खूप खतरनाक स्लोपर्सवर. जेव्हा SUVचा ड्रायव्हर गाडी फिरवायचा तेव्हा भीती आणि एक्साइटमेंट एकत्र होती. मला तर भीती वाटतेय की गाडी पलटायला नको. अरे घाबरू नको चिंकी, हीच तर मजा आहे डेझर्ट सफारीची. हा, आणि हे ड्रायव्हर सुद्धा खूप एक्सपिरियन्स्ड आहेत, गाडी नाही उलटणार. सँड ड्यून्सवर SUVच्या राईड नंतर ते सगळे डेझर्टमध्ये ॲडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी जातात. गट्टू आणि चिंकीने तिथे सँड बोर्डिंग ट्राय केलं. तसंच आई आणि बाबांनी क्वाईट बायकिंगचा आनंद घेतला. रात्री डेझर्ट सफारीचं अजून एक अट्रॅक्शन होतं. मोकळ्या आकाशाच्या खाली टेंट्समध्ये लोकल म्युझिक, डान्स आणि अप्रतिम जेवण. लाईट्स आणि टेंट्सच्या सजावटीमुळे खूप छान वातावरण झालं होतं. आणि अरेबिक म्युझिकच्या धूनवर लोकांचं नाच, गाणं आणि कलाकारांची कलाकारी, हा सगळा एक वेगळाच अनुभव होता. आणि गट्टू चिंकीला सगळ्यात जास्त ट्रिपची मजा डेझर्ट सफारीमध्ये आली. आणि जेव्हा ट्रिप संपण्यासाठी आली आणि सगळेजण फ्लाईटमध्ये बसून भारतात आले तेव्हा गट्टू आणि चिंकी खूप खुश होते. सगळं खरंच खूप मस्त होतं. दुबई खरंच कमाल जागा आहे. हो, ही दुबई ट्रिप आपल्याला नेहमी लक्षात राहील. चेस चॅम्पियन चिंकी. पावसाच्या सीझनमध्ये अचानक खूप सारं ऊन पडलं होतं. बदलत्या वातावरणाचा मुलांच्या आरोग्यावर खूप परिणाम झाला आणि बऱ्याच मुलांना सर्दी खोकला होत होता. एक दिवस चिंकी ही घरी जेव्हा आली तेव्हा तिला खूप खोकला येत होता. अगं चिंकी, तुला बरं वाटत नाहीये का? हो आई, दुपारपासूनच घशात कसं तरी होतंय. काही हरकत नाही, मी तुळशीची पानं, आलं, काळी मिरी घालून काढा करून देते. तो पी, संध्याकाळपर्यंत खोकला बरा होऊन जाईल. पण संध्याकाळी चिंकीची तब्येत अजून बिघडली आणि तिला तापही आला होता. बाबांनी फॅमिली डॉक्टरला फोन केला आणि त्यांनी चिंकीचं पूर्ण चेकअप केलं. हिला व्हायरल इन्फेक्शन झालंय. आजकाल बऱ्याच मुलांना होतंय. चिंतेचं काही कारण नाही. मी औषधं लिहून देतो. थोड्याच दिवसात चिंकी बरी होऊन जाईल. गट्टूला पण चिंकीची खूप काळजी वाटत होती. त्यानेही जबाबदार भावाप्रमाणे काम केलं आणि पटकन जाऊन चिंकीसाठी औषधं घेऊन आला. आईने चिंकीला औषधं खाऊ घातली आणि ती आरामात झोपली. दुसऱ्या दिवशीपासून चिंकी शाळेत जात नव्हती. चिंकीला दिवसभर डॉक्टरांनी बेडरेस्ट दिली होती. गट्टू ही शाळेतून आल्यावर जास्तीत जास्त आपला वेळ चिंकी सोबत घालवत होता. चिंकी अशीच बोर होऊ नये त्यासाठी गट्टू तिला स्टोरी बुक्स आणि मॅगझिन्स मधून स्टोरी ऐकवत होता. गट्टूला असं चिंकीची काळजी घेताना बघून आई खूप खुश होत होती. एके दिवशी गट्टूने पेपरमध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट वाचली तर त्याने चिंकीला ते सांगितलं. अगं चिंकी, मी आज एका अशा कॉम्प्युटर विषयी वाचलं की जो चेस खेळतो. हो, हो चिंकी, शास्त्रज्ञांनी एक असा कॉम्प्युटर बनवलाय
जो आपल्या माणसांसारखा चेस खेळू शकतो. त्याचं नाव डीप ब्लू आहे आणि त्याने एकदा तर चेसच्या वर्ल्ड चॅम्पियन प्लेअरला हरवलं होतं. अरे वा, मला सुद्धा चेस खूप आवडतं खेळायला. मी तुला फोनवर चेसचं ॲप इन्स्टॉल करून देईल. तू एकटी असताना सुद्धा गेम शिकून प्रॅक्टिस करू शकते. गट्टूने चिंकीच्या फोनमध्ये चेसचं ॲप इन्स्टॉल केलं आणि चिंकी ही गेमचे बारकावे शिकून प्रॅक्टिस करू लागली. आई बाबाही चिंकीच्या या नव्या छंदावर खुश होते. दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून बाबा जेव्हा घरी आले तेव्हा त्यांनी चिंकीला एक पॅकेट दिलं. अरे, काय आहे या पाकिटात? रॅपर उघडून तर पहा, तुझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट आहे. चिंकी पॅकेट उघडते तर त्यात तिला एक चेस बोर्ड मिळतो. अरे वा, हा तर खूपच मस्त चेस बोर्ड आहे. आई आणि गट्टू देखील चिंकीच्या सरप्राईज गिफ्टला बघून टाळ्या वाजवतात. मला तर पूर्ण खात्री आहे की एक दिवस चिंकी सुद्धा प्रज्ञा आनंदासारखी आपल्या सगळ्यांची अभिमानाने मान उंचावेल. प्रज्ञा आनंदा कोण आहे आई? प्रज्ञा आनंदा एक भारतीय चेस प्लेअर आहे जो 16 वर्षाचा असूनही मागच्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नेस कार्लसनला हरवलं होतं. फक्त 16व्या वर्षी त्याने वर्ल्ड चॅम्पियनला हरवलं. तू सुद्धा कमी वयातच चॅम्पियन होशील चिंकी, मला खात्री आहे. चिंकी ऑनलाईनच आपल्या शाळेच्या मित्रांसोबत चेस खेळू लागली. काहीच दिवसात चिंकीचा गेम एवढा इम्प्रूव्ह झाला होता की शाळेतली लोकही तिची खूप स्तुती करू लागले. चिंकीच्या वर्गमैत्रिणींनी शाळेच्या स्पोर्ट टीचर राधिका मॅमला चिंकीबद्दल सांगितलं. राधिका मॅडम स्वतः चांगल्या खेळाडू होत्या चेसच्या. दुसऱ्या दिवशी राधिका मॅम चिंकीची तब्येत बघायला चिंकीच्या घरी आल्या. डॉक्टरांच्या औषधांमुळे चिंकीची तब्येत बरीच सुधारली होती, पण तिला अजूनही बरं व्हायला 3-4 दिवस तर लागणार होतेच. तू अटेंडन्सची काळजी करू नको चिंकी, फक्त तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे. हो मॅम. आणि मी तुझ्या चेस गेम विषयी खूप ऐकलंय. सगळेजण तुझं कौतुक करत होते. मी तर अजून शिकतीये मॅम, पण चेस खेळताना मला खूप मजा येते. चल, आपण दोघी एक गेम खेळूया. चिंकीने चेसबोर्ड लावला आणि राधिका मॅडम सोबत गेम खेळू लागली. आई राधिका मॅडमसाठी चहा आणि बिस्किट्स घेऊन आली आणि सोबत बसून त्यांचा गेम पाहू लागली. चिंकी अगदी विचारपूर्वक शांतपणे आपल्या चाली खेळत होती, त्यामुळे राधिका मॅडम बऱ्याच इम्प्रेस झाल्या. गेम तर फायनली राधिका मॅमच जिंकल्या, पण ज्या प्रकारे चिंकी खेळली होती ते अगदी कौतुकास्पद होते. राधिका मॅडमनी तिच्या गेम सुधारण्यासाठी खूप साऱ्या टिप्स तिला दिल्या. काही दिवसानंतर आंतरशालेय चेस कॉम्पिटिशन होणार होती आणि गट्टू चिंकीच्या शाळेच्या प्रिन्सिपलने स्कूलच्या टीमला अनाऊन्स केलं. ह्या वर्षी चेस टुर्नामेंटमध्ये आपल्या शाळेचं प्रतिनिधित्व करतील विशाल, प्रज्ञा, कुमुद आणि चिंकी. सगळ्या मुलांनी टाळ्या वाजवून स्कूल टीमचं अभिनंदन केलं. अभिनंदन चिंकी, मला खात्रीच होती की तुझं सिलेक्शन नक्की होणार. जिथे बरीच लोक चिंकीचं नाव ऐकून खुश होते, तिथेच काही जणांनी चिंकीवरती अविश्वासही दाखवला. हिस्ट्रीच्या टीचर संध्या मॅम म्हणतात, चिंकी तर खूप लहान आहे. इतक्या लहान वयात ती टुर्नामेंटमधल्या सिनियर स्टुडंट सोबत कशी टिकू शकेल? भलेही चिंकी वयाने लहान आहे, पण तिचं डोकं खूप चालतं. मला खात्री आहे चिंकी आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करेल. नेक्स्ट संडे टाउन हॉलमध्ये इंटर स्कूल चेस टुर्नामेंट सुरू झाली. चिंकीला प्रोत्साहित करायला आई बाबा आणि गट्टूही आला होता आणि शाळेचे बाकी प्लेयर्स आणि राधिका मॅडमही होत्या. पहिल्याच राऊंडमध्ये चिंकीच्या शाळेतले 2 मित्र कुमुद आणि विशाल हरले. प्रज्ञाने जोरदार खेळ खेळला आणि सेकंड राऊंडला क्वालिफाय झाली. पण चिंकीची मॅच सेंट पॉल स्कूलच्या पीटर वेगस सोबत झाली, जो गेल्या वर्षीचा उपविजेता होता. पीटर ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आपल्या मित्रांना म्हणाला, ही छोटी मुलगी तर माझ्यासमोर अर्धा तासही टिकणार नाही. त्याच्यासोबत उभे असलेली लोक चिंकीकडे पाहून हसू लागली. पण खेळ सुरू होताच चिंकीने असा घेर घातला की पीटर फसला. त्याने लक्षच दिलं नाही की चिंकीची क्वीन पीटरच्या हातात कशाप्रकारे येऊन एक खतरनाक जाळं विणत होती आणि 15 मिनिटातच पीटर चेकमेट झाला. दुसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा चिंकीने आपल्या स्पर्धकाला हरवून जेव्हा सेमीफायनलमध्ये गेली तेव्हा टुर्नामेंटमध्ये तिच्या नावाची चर्चा होऊ लागली. दुसरीकडे चिंकीच्या शाळेची दुसरी प्लेयर प्रज्ञा आपली मॅच हारली. आता मेडल जिंकण्याची सगळी जबाबदारी चिंकीच्या खांद्यावर आली. चिंकीची सेमीफायनल रुबिना बरोबर होती, जी चिंकीप्रमाणे पहिल्यांदाच या टुर्नामेंटमध्ये सहभागी झाली होती.
पण तिच्या अटॅकिंग मूव्हची खूप चर्चा होती. मॅचच्या आधी राधिका मॅडम चिंकीला समजावताना म्हणतात, चिंकी, ह्या रुबिना नावाच्या मुलीचा अटॅकिंग गेम खूप डेंजरस आहे. मॅम, मी सिसिलियन डिफेन्स स्ट्रॅटेजीने गेम सुरू करेन. बघू रुबिनामध्ये किती पेशन्स आहेत. खेळ सुरू झाला आणि रुबिनाने एकापेक्षा एक अटॅकिंग मूव्ज बनवल्या. पण चिंकीचं अँटिसिपेशन खूप शार्प होतं. तिने ज्या प्रकारे आपला सिसिलियन डिफेन्स तयार केला होता त्याने रुबिनाचं धैर्य तुटू लागलं. रुबिनाने अचानक चुका करायला सुरुवात केली आणि त्याचाच फायदा घेत चिंकीने रुबिनाचा किल्ला उद्ध्वस्त केला. प्रत्येकजण चकित होतं की कसं काय चिंकीने एवढ्या शांततेत रुबिनाला हरवलं. शेवटी फायनल गेम सुरू झाला आणि यावेळी चिंकीच्या समोर होती शनाया वर्मा, लास्ट इयरची चॅम्पियन. ती केवळ चिंकीपेक्षा 4 वर्षांनी मोठी होती, परंतु गेल्या 2 वर्षांपासून सलग ती गोल्ड मेडल जिंकत होती. चिंकीला शनायाच्या स्ट्रॅटेजीज काही समजत नव्हत्या आणि हळूहळू शनायाने गेमवर मजबूत पकड बनवली. तिने दोन्ही चिंकीचे नाईट आणि शोब उडवले, जिथे चिंकी मात्र फक्त शनायाच्या 3 पाऊंड्सचं नुकसान करू शकली. गेम हळूहळू शनायाकडे जातोय हे पाहून गट्टू, बाबा आणि आईच्या कपाळावर आठ्या पडू लागल्या. पण तेवढ्यात राधिका मॅडम म्हणाल्या, चिंकीची चाल हाय रिस्क असणारी आहे आणि तिने जर काम केलं तर तिचं लक्ष सरळ शनायाच्या राजावर असेल. खरं तर ही चाल चिंकीला राधिका मॅडमनीच शिकवली होती आणि त्यांचा अंदाज बरोबर खरा ठरला. चिंकीने थोड्याच वेळात शनायाच्या क्वीनला उडवलं. शनायाचा पूर्ण गेम तिच्या क्वीनवरतीच होता आणि चिंकीच्या या चालीनंतर ती एकदम कोलमडली. चिंकीने काहीच वेळात शनायाला चेकमेट केलं. दुसरीकडे टाउन हॉल सगळ्या टाळ्यांनी दुमदुमून गेला. चीफ गेस्टने चिंकीला गोल्ड मेडल घातलं आणि हे पाहून आई, बाबा, गट्टू आणि राधिका मॅडम खूप खुश झाले. आणि आता तर चिंकी राज्यस्तरीय ज्युनियर चेस चॅम्पियनसाठी पात्र ठरलीये. खूप मस्त चिंकी, तुझे आजारपणाचे दिवस सुद्धा एक नवीन स्किल शिकण्यात घालवलेस आणि त्याचमुळे आज तू चॅम्पियन झालीस. वी आर प्राऊड ऑफ यू चिंकी. डबल डोअर फ्रीज. आज गट्टू चिंकीच्या घरी नवा डबल डोअर फ्रीज आला होता. चिंकी, बघ आपला नवीन फ्रीज किती मोठा आहे. ह्यामध्ये आपण खूप चॉकलेट्स ठेवू शकतो ना? हो गट्टू, हा तर खरंच खूप मोठा आहे. फ्रीजची डिलिव्हरी करण्याकरता आलेले काका फ्रीजला किचनमध्ये सेट करतात. मग गट्टू फ्रीज सेट करायला आलेल्या काकांना नीट पाहू लागतो आणि तिथेच पडलेल्या हॅमर सोबत खेळू लागतो. अरे गट्टू, हे तू काय करतोयस? यामुळे तुला लागेल ना. चिंकी, बघ ना, काका कसे त्यांच्या साधनांनी फ्रीज सेट करताय. मलाही इच्छा होतीये या साधनांचा वापर करायची. नाही नाही गट्टू, आपण ही साधनं नाही वापरू शकत. हे सेफ नाहीये. गट्टू हे ऐकून उदास होतो. अरे तू असा उदास नको होऊस गट्टू. हो, माझ्याकडे एक आयडिया आहे. चिंकी धावतच जाते आणि आत जाऊन आपलं वुडन प्रेटेंड टूल किट सेट घेऊन येते. आठवतंय गट्टू, आईने आपल्यासाठी पुंटून किड्स वरून ऑर्डर केलं होतं. यामध्ये कितीतरी साधनं आहे. आपण ही आरामात खेळू शकतो आणि हे सेफ सुद्धा आहे. हो चिंकी, ही तर खूप हलकी आणि रंगेबिरंगी आहेत. चल, आपण ह्यांच्याशी खेळूया. मग गट्टू आणि चिंकी आपल्या वुडन टूल सोबत खेळू लागतात. आत्ता आठवलं, बंटीलाही हा टूल बॉक्स हवा होता. अरे मग त्याला सांग ना की तू www.puntunkids.com वरून ऑर्डर कर. गट्टू चिंकी पुन्हा पुन्हा आपलं फ्रीज उघडून पाहत असतात. गट्टू फ्रीजचं एक डोअर उघडतो आणि चिंकी दुसरं. चिंकी, हा तर आज सुद्धा खूप मोठा आहे. बघ बरं. हो गट्टू, आणि बघ बरं, ह्यामध्ये किती वेगवेगळे कप्पे आहेत. ह्यामध्ये स्नॅक्स आणि फळं ठेवायला किती मजा येईल ना. मुलांनो, आता तुम्ही फ्रीज बंद करा बघू आणि इकडे येऊन माझी मदत करा. गट्टू चिंकी आईजवळ जातात आणि पाहतात की आईजवळ बऱ्याच प्रकारचे कार्डबोर्डचे बॉक्सेस ठेवलेले होते आणि त्यामध्ये फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, स्नॅक्स अशा अनेक गोष्टी ठेवलेल्या होत्या. आई, हे काय सगळं? मुलांनो, जेव्हा तुम्ही शाळेत गेला होतात ना, तेव्हा मला जुन्या फ्रीज मधलं सगळं सामान वेगवेगळं ठेवायचं होतं. मग मी कार्डबोर्डचे काही बॉक्सेस घेतले आणि त्यामध्ये फळं, भाज्या आणि पॅकेट्स फूड लिहून त्या गोष्टी त्या बॉक्सेसमध्ये ठेवून दिल्या.
आणि एवढंच नाही तर ह्यावरून माझ्या लक्षात आलं की आपल्या फ्रीजमध्ये किती एक्सपायर्ड सामान ठेवलं होतं. मला समजलं आई. आता आपल्याला ह्या सगळ्या ताज्या गोष्टी आपल्याला नवीन फ्रीज मध्ये ठेवायच्या आहे, हो ना? हो चिंकी, चल आपण सुरू करूया. तेवढ्यात मेन डोअर उघडल्याचा आवाज येतो आणि बाबा खूप सारे नवीन स्नॅक्स आणि फ्रुट्स घेऊन किचनमध्ये येतात. मुलांनो, बघा मी नवीन फ्रीजसाठी काय काय नवीन सामान आणलंय ते. अरे हे काय, बाबांनी तर अजून सामान आणलं. हो गट्टू, पण काळजीचं काय कारण? आपला फ्रीज तर डबल डोअर आहे. तो इतका मोठा आहे, त्यात तर सगळंच मावेल. चल, आता आपण हे सामान फ्रीज मध्ये ठेवायला सुरू करू. मी तर खूप एक्सायटेड आहे. हो, मीही. गट्टू, चिंकी, आई आणि बाबा मिळून सामानाला फ्रीजमध्ये सेट करू लागतात. तेवढ्या चिंकीला बाबांनी आणलेल्या सामानात होममेड आईस्क्रीम मिक्सचा बॉक्स दिसतो. अरे बाबा, हे काय? ह्यामध्ये आईस्क्रीम आहे, पण हे तर थंडच नाहीये. नाही नाही चिंकी, अरे हे तर आईस्क्रीम मिक्स आहे. तेही तुझं फेवरेट चॉकलेट फ्लेवर. म्हणजे या बॉक्समध्ये असे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ज्यापासून आपण घरीच टेस्टी आईस्क्रीम बनवू शकतो, तेही जास्त मेहनतीशिवाय. मी विचार केला की नवीन फ्रीज आलंय तर त्या आनंदात आपण आईस्क्रीम करू आणि खाऊ. अरे वा बाबा, तर ह्याच्या मदतीने आपण घरीच आईस्क्रीम बनवू शकतो. हे तर खूप इंटरेस्टिंग आहे. आई, चल ना आधी आईस्क्रीम बनवून आपण फ्रीज मध्ये ठेवूया. म्हणजे आपली सगळी कामं संपेपर्यंत आपलं आईस्क्रीम एकदम थंड होईल. ओके, माझ्याकडे एक आयडिया आहे. मी आणि गट्टू फ्रीज ऑर्गनाइज करतो आणि तोपर्यंत चिंकी आणि आई आईस्क्रीम रेडी करून फ्रीजमध्ये ठेवतील. त्यामुळे आपलं कामही पटकन संपेल. हो, ही तर खूप मस्त आयडिया बाबा. आपण हेच करू. मग सगळेजण आपापल्या कामाला लागतात. गट्टू, हे घे, मी या पाण्याच्या बाटल्या भरलेल्या आहेत. त्यांना फ्रीजमध्ये या शेल्फमध्ये ठेव. ओके बाबा. बाबा, आणि या फळांचं काय करायचंय? त्यांना सगळ्यात खाली ठेवायचंय आणि तुमच्या चॉकलेट्सला फ्रीझरमध्ये वरती ठेवून दे. हां, ओके बाबा. तिकडनं आई आईस्क्रीम रेडी करत म्हणते. आणि चॉकलेट्स ठेवताना ती स्वतःच नको खाऊ गट्टू. हो हो आई, ठीक आहे, मी नाही खाते. चिंकी, बघ, आता आपण ह्या दुधामध्ये आपलं आईस्क्रीम मिक्स टाकणार आणि हे उकळणार. त्यानंतर थोडंसं थंड झाल्यानंतर आपण हे फ्रीझरमध्ये ठेवायचं आणि मग आपलं टेस्टी आईस्क्रीम तयार होईल. वाव, आई, हे खूपच सोपं होतं. सगळेजण कामामध्ये बिझी होऊन जातात आणि थोड्या वेळातच सगळं कामही संपून जातं. बाबा आणि गट्टू मिळून फ्रीजमध्ये सगळं सामान अरेंज करतात आणि चिंकी आणि आई मिळून आईस्क्रीम थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देतात. अरे वा, सगळी कामं तर एकदम पटापट झाली. नाही आई, अजून एक राहिलंय. ते काय गट्टू? लगेच सांगतो आई. गट्टू धावतच आपल्या रूममध्ये जातो आणि रूममधून काही स्टिकर्स घेऊन परत येतो. अरे गट्टू, हे तर तेच स्टिकर्स आहेत ना जे आपल्याला फ्री मध्ये मिळाले होते आपल्या स्क्रॅपबुक बरोबर. हो चिंकी, बघ ना, हे किती मस्त आहेत. आई, आम्ही हे फ्रीजवर लावू शकतो? अरे हो हो गट्टू, का नाही? नक्कीच, तू हे स्टिकर्स फ्रीजवर लावू शकतोस. गट्टू चिंकी मिळून नवीन स्टिकर्स फ्रीजवरती लावतात. तेवढ्या चिंकीला अजून एक आयडिया सुचते. ती आपल्या रूममध्ये जाते आणि एक पेपर क्लिप आणि कलर्ड पेपर घेऊन किचनमध्ये येते. चिंकी, तू ह्याचं काय करशील? गट्टू, मी ह्या पेपरवर एक छानसं कोट लिहील आणि ते ह्या कार्टूनवाल्या पेपर क्लिप बरोबर फ्रीजवर लावेल आणि त्यानंतर फ्रीज अजून छान दिसेल. गुड आयडिया चिंकी. पण तू या पेपरवर कोणतं कोट लिहिणार? ते तर लगेच कळेल बाबा, फक्त 2 मिनिटं. सगळे चिंकीला लिहिताना पाहतात. चिंकी त्या पेपरवर चांगल्या हस्ताक्षरात लिहिते, मील्स अँड मेमरीज आर मेड हिअर. वाव चिंकी, हे तर तू खूप छान लिहिलंयस. हो चिंकी, आता हे तू फ्रीजवर लाव. चिंकी पेपर क्लिपच्या मदतीनं कोट फ्रीजवर लावते. अगोदर आपलं नवीन फ्रीज जरा कमी छान दिसत होतं, पण तुम्हा लोकांच्या क्रिएटिव्हिटीमुळे हे फ्रीज आता खरोखरच छान दिसतंय. कमाल आहे. एकदम बरोबर बोललात तुम्ही. आपले गट्टू चिंकी आहेच इतके हुशार. सगळेजण लिव्हिंग रूम मध्ये बसतात आणि टीव्ही पाहत रेस्ट करू लागतात.
आणि थोड्या वेळातच आईस्क्रीम सुद्धा बनून थंड थंड रेडी होतं. चला बरं सगळे, आईस्क्रीम तयार आहे. आता सगळे मिळून आईस्क्रीम खाऊया. वा बाई, इतकं सगळं काम केल्यानंतर इतकं मस्त आईस्क्रीम खाण्याची मजाच काही वेगळी आहे. हो आई, आणि खरंच हे आईस्क्रीम तर खूपच यम्मी झालंय. काही म्हणा, सगळ्यांनी काम एकत्र मिळून केल्यानंतर काम लवकर होतं आणि खूप मजाही येते. हो, हे तर तुम्ही खरं बोललात. यानंतर सगळेजण आईस्क्रीम खाण्याची मजा घेतात. आजी आजोबांची अॅनिव्हर्सरी. गट्टू आणि चिंकी सोफ्यावर बसून काही प्लॅनिंग करत होते आणि आई पटापट सामान भरून तयारी करत होती. बाबा आपली ब्रँड न्यू कार ट्रिपसाठी वॉश करून रेडी करत होते. अरे गट्टू चिंकी, अजून किती प्लॅनिंग करणार आहात? चला आता बाकीचं प्लॅनिंग रस्त्यात करा, आपल्याला उशीर होतोय. अगं आई, अजून आमचे खूप प्लॅन्स बाकी आहे. रस्त्यात आम्हाला खूप काही ठरवायचंय. नाहीतर काय ग आई, तू आम्हाला अगदी शेवटच्या क्षणी सांगितलं की आजी आणि आजोबा आपल्याकडे येणार नाहीये. आपल्याला त्यांच्या घरी जायचंय, त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी. हो आई, आम्हाला दोघांना इतकी सगळी तयारी करायची आणि तीही इतक्या कमी वेळात. हो बाबा हो, मला समजलं. आता लवकर जाऊन कारमध्ये हे सामान ठेवण्यासाठी बाबांना मदत करा. तोपर्यंत मी घराला कुलूप लावते. मग गट्टू चिंकी, आई आणि बाबा कारने आजी आजोबांना भेटायला निघतात. त्यांच्या आजी आजोबांची 50th अॅनिव्हर्सरी होती आणि यावेळेला सगळी फॅमिली मिळून स्पेशल सेलिब्रेशन करणार होते. तर सांगा गट्टू चिंकी, काय काय प्लॅनिंग केलंय तुम्ही आजी आजोबांकरता? बाबा, आम्ही दोघांनी तर खूप काही करायचं ठरवलंय. सगळ्यात आधी तर आम्ही त्यांच्यासाठी एक शुगर फ्री केक बनवणार आहोत, म्हणजे त्यांना आवडीने खाता येईल. वा चिंकी, खूप छान विचार केलाय तुम्ही. थँक्यू बाबा. मग आम्ही त्यांच्यासाठी 50 फुलांचा एक बुके बनवणार आहे आमच्या हातांनी. अरे वा, ही खूप मस्त कल्पना आहे गट्टू. अरे पण इतकी सगळी फुलं कुठून आणणार तुम्ही? अजून कुठून आई? आजी आजोबांच्या घराशेजारील गार्डन मधून. अरे हो की, तिथे खरंच खूप सुंदर फुलं लावली आहेत. गुड मुलांनो, गुड. अजून अजून काय प्लॅन आहेत तुमचे? हो आई, आणि आम्हाला असं वाटतंय की आम्ही अगं नाही चिंकी, आता बास कर. सगळं आत्ताच थोडी सांगायचंय. आई बाबांसाठी सुद्धा काहीतरी सरप्राईज राहू देत ना. अगदी बरोबर आहे तुझं गट्टू, खरंय तुझं. थोडंसं सरप्राईज एलिमेंट तर हवंच ना. चला आता रात्री पार्टीतच पाहू गट्टू आणि चिंकी काय काय करणार आहेत. मग आई बाबा आणि गट्टू चिंकी आजी आजोबांच्या घरी पोहोचतात. नमस्ते आजोबा, नमस्ते आजी. लग्नाच्या 50व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. नमस्ते मुलांनो, थँक्यू थँक्यू. या माझ्या पिल्लांनो, कसे आहात तुम्ही दोघं? प्रवास कसा झाला? भूक लागली असेल ना? हो आजी, मला खूप भूक लागलीये. हो आजी, मलाही. अरे तर या गट्टू चिंकी, पटकन हातपाय धुवा. आजी तुमच्यासाठी गरम गरम खायला देते. मग गट्टू चिंकी आणि सगळी फॅमिली एकत्रित बसून जेवण करतात आणि खूप साऱ्या गप्पा मारतात. खाऊन झाल्यानंतर गट्टू चिंकी गुपचूप घरातून बाहेर पडतात. अरे हे काय, गट्टू आणि चिंकी कुठे दिसत नाहीयेत. हो ना, मी सुद्धा त्यांना केव्हाची शोधतीये. माहित नाही कुठे दोघं गायब झाले. आई आणि बाबा एकमेकांकडे पाहतात आणि हसतात. अरे तुम्ही दोघं काळजी करू नका, ती दोघं आम्हाला सांगून गेलीत, बस येतीलच थोड्या वेळात. मग सगळे संध्याकाळच्या सेलिब्रेशनच्या तयारीला लागतात. थोड्या वेळाने गेस्टही येऊ लागतात आणि सेलिब्रेशन सुरू होतं. सगळे आजी आजोबांचं अभिनंदन करत होते. अरे अजून गट्टू चिंकी आले नाहीयेत. अरे आहेत तरी कुठे ते? हो ना हो, त्या दोघांना जाऊन आता खूपच उशीर झालाय. तितक्यात अचानक रूमचे लाईट बंद होतात आणि गट्टू चिंकी तिथे येतात. सगळी लाईट्स त्या दोघांकडे असते. हॅपी 50th अॅनिव्हर्सरी आजी आजोबा. आजचा हा स्पेशल परफॉर्मन्स खास तुमच्या दोघांसाठी. हो आजी आजोबा, तुमच्या दोघांसाठी आहे. आजी आजोबा, बघा आमचे सगळ्यात लाडके जगापेक्षा वेगळे. जग आम्हाला काहीही बोलो, आम्ही आहोत त्यांचे लाडके. कधीही कुठलं संकट आलं तर आजी आजोबा आमचे खरे मित्र. नेहमी करतात आमची चौकशी, घेतात सगळ्यांपेक्षा जास्त काळजी. असेच आजी आजोबा, सोबत राहा तुम्ही खूप वर्ष.
सगळेजण गट्टू चिंकीसाठी टाळ्या वाजवतात आणि आजी आजोबा त्यांची कविता ऐकून खूप खुश होतात आणि त्यांना मिठी मारतात. इकडे या माझ्या मुलांनो, किती सुंदर कविता ऐकवलीत तुम्ही. अगदी मनाला स्पर्शून गेली. हो मुलांनो, खरंच तुमची ही कविता मनाला भिडलीच. हे आजचं सगळ्यात छान गिफ्ट होतं. थँक्यू गट्टू चिंकी. हे आम्हाला कायम लक्षात राहील मुलांनो, माझ्या बाळांनो. अरे अरे आजी आजोबा, अजून तर गिफ्ट्स बाकी आहेत. ही तर फक्त सुरुवात होती. अजून काय काय मिळणार आहे बघाच. सगळेजण गट्टूचं बोलणं ऐकून आश्चर्यचकित होतात. मग चिंकी जाते आणि आजी आजोबांसाठी अॅनिव्हर्सरीचा केलेला केक घेऊन येते. आजी आजोबा, हा स्पेशल शुगर फ्री केक आम्ही तुमच्यासाठी बनवलाय. म्हणजे तुम्ही सुद्धा केक एन्जॉय करू शकाल. दरवर्षी तुम्ही केक कापता पण खाऊच शकत नाही, म्हणून हा खास केक तुमच्या दोघांसाठी. अरे वा मुलांनो, किती छान गिफ्ट आहे हे. चला याला कापूया. सगळे मिळून केक कट करतात. आता वेळ झालीये एक फायनल गिफ्टची. तुम्ही दोघं तयार आहात? आता अजूनही काही राहिलंय का गट्टू? एकाच दिवसात आम्हाला किती खुश करणार आहात तुम्ही हा? अगं आजी, हे गिफ्ट पाहून तर तू खरंच खूप खुश होशील. मग चिंकी जाते आणि एक मोठा फ्लॉवर बुके घेऊन येते. अरे वा गट्टू चिंकी, हा बुके तर तुम्ही खूप सुंदर बनवलाय. आजी आजोबा सुद्धा तो बुके बघून खूप खुश होऊन जातात. आजी आजोबा, ह्यामध्ये 50 वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत, जी आम्ही गार्डन मधून घेतलीये. तुम्हाला आवडली ना? हो मुलांनो, आम्हाला खूप आवडलं. किती कष्ट घेतलेत तुम्ही दोघांनी आमच्यासाठी. हे बघून खरंच खूप आनंद झाला. हो मुलांनो, तुम्ही दोघांनी मिळून आमची 50th अॅनिव्हर्सरी अगदी छान केली. गट्टू चिंकी आजी आजोबांचं बोलणं ऐकून खुश होतात. चला आता सगळे एकत्र बसून जेवण करूया. हा खरं, गट्टू चिंकीनं एवढी मेहनत केलीये. खूप भूक लागली असेल ना? हा हो बाबा, मला आता खूप जोराची भूक लागलीये. गट्टू चिंकी, आजचं जेवण तुमच्या दोघांच्या आवडीचं बनवलंय आम्ही. अगदी पोटभर खा. अहो आजोबा, आज फक्त पोटभर नाही तर मन भरून खाणारे. ओ, मग तर सगळं जेवण गट्टूच संपवेल, कारण त्याचं मन कधी भरतच नाही. सगळे लोक चिंकीचं बोलणं ऐकून हसू लागतात. चला मग आता स्पर्धाच होऊ देत, की गट्टू जास्त खातो की चिंकी. ओ हो, जर गोष्ट स्पर्धेची आहे तर मी पण तयार आहे. बघूयात कोण हरवतं मला. मग सगळे मिळून डिनर एन्जॉय करतात आणि अशा प्रकारे आजी आजोबांची 50th अॅनिव्हर्सरी अगदी धूमधडाक्यात साजरी होते. गट्टूचा नवा स्कूटर. गट्टू चिंकी किचनमध्ये आईला स्वयंपाकात मदत करत होते की तेवढ्यात फोनची रिंग वाजू लागते. आई फोन उचलते. हॅलो, कोण? ओ अच्छा अच्छा, कशा आहात? उद्या येताय ना चिकूला घेऊन? अरे वा, हे तर मस्तच झालं. हो हो, गट्टू चिंकी हे ऐकून खूप खुश होतील. ठीक आहे, या लवकर. एवढं बोलून आई फोन ठेवून देते. गट्टू चिंकी धावतच आईकडे येतात. काय झालं आई? कोण होतं? हो आई, कोण येतंय? गट्टू चिंकी, उद्या तुमची आत्या येतीये चिकू दादाला घेऊन. वा आई, आत्या तर नेहमी आमच्यासाठी खूप गिफ्ट्स आणते आणि चिकू दादा सोबत खेळायला तर नेहमी किती मजा येते. हो गट्टू, मी तर उद्यासाठी खूप एक्सायटेड आहे. हो गट्टू चिंकी, पण चला आता तुम्ही माझ्यासोबत स्वयंपाकघरात येऊन मला मदत करा. बाबा आता येतच असतील. दुसरा दिवस उजाडतो आणि आत्या चिकू दादा सोबत घरी येते. गट्टू चिंकी चिकू दादा आणि आत्याला बघून खूप खुश होतात. आत्या गट्टू चिंकीसाठी एक मोठं गिफ्ट घेऊन आली होती. वाव, यात काय आत्या? हे गिफ्ट तर किती मोठं आहे. अरे गट्टू चिंकी, तुम्ही दोघंच उघडून का नाही बघत बरं? मला खात्री आहे की तुम्हाला हे गिफ्ट खूप आवडेल. गट्टू चिंकी लगेचच आपलं गिफ्ट उघडून पाहतात तर आनंदाने उड्या मारू लागतात.
त्या गिफ्ट बॉक्समध्ये पिवळ्या रंगाची छान स्कूटर होती. हो आत्या, ही स्कूटर तर खरंच मस्त एकदम. हो आत्या, ही स्कूटर तर चिकू दादाच्या स्कूटर सारखीच आहे. हो गट्टू चिंकी, मला आठवतंय तुम्ही ज्या वेळेला आमच्याकडे पहिल्यांदा आला होतात, माझी स्कूटर तुम्हाला खूप आवडली होती. त्यामुळे मी आईला सुद्धा माझ्यासारखीच स्कूटर तुम्हाला घ्यायला सांगितलं. थँक्यू सो मच चिकू दादा, आत्या. आम्हाला ही स्कूटर खरंच खूप आवडली. हो आत्या, थांब, मी लगेच चालवून बघते. चिंकी स्कूटरवर चढते, पण तिला बराच वेळ स्वतःला बॅलन्स करता मात्र येत नाही. हे बघून गट्टू चिंकीला म्हणतो, चिंकी थांब, मी दाखवतो कशी चालवायची. गट्टू ही स्कूटर चालवण्याचा प्रयत्न करतो, पण तोही नीट चालवू शकत नाही. गट्टू आणि चिंकी स्कूटर नीट चालवण्याचा खूप प्रयत्न करतात, पण ते सारखे सारखे पडत होते. ह्या सगळ्यामुळे ते दोघेही खूप नाराज होतात. पण चिकू दादा तेवढ्यात त्यांना म्हणतो, अरे गट्टू चिंकी, उदास होण्याची काहीच गरज नाहीये. मी तुम्हाला दोघांना स्कूटर चालवायला शिकवीन, चिंता करू नका. खरंच दादा, चल मग आपण स्कूटर घेऊन सोसायटी गार्डन मध्ये जाऊ. हो दादा, आत्ताच जाऊ. मलाही स्कूटर चालवायला शिकायचंय लवकर. चिकू दादा गट्टू चिंकीला स्कूटर घेऊन सोसायटीच्या ग्राउंडमध्ये जातात. तो आळीपाळीने स्कूटरवरती गट्टू चिंकीला बॅलन्स करायला शिकवतो. चिंकी तर पटकन स्कूटर चालवायला शिकते, पण गट्टू मात्र घाबरत असतो. त्यामुळे तो सारखा थांबत होता. त्यामुळे चिंकी आणि चिकू दादा मिळून गट्टूची मदत करतात. अगं चिंकी, तू स्कूटर चालवायला तर लगेच शिकलीस, पण मला तर खूपच भीती वाटतेय. मी पडायला नको. गट्टू घाबरू नको, मी आणि चिंकी इथेच आहोत ना, आम्ही तुला पडू देणार नाही. हो हो गट्टू, बघ मी तुझ्या मागेच थांबते. तू काळजी नको करूस. बरं ठीक आहे चिकू दादा आणि चिंकी, पण तुम्ही माझ्या मागेच थांबा. गट्टू स्कूटर चालवू लागतो आणि चिंकी आणि चिकू दादा त्याच्या स्कूटरच्या पाठीमागे चालू लागतात. थोड्या वेळाने गट्टू जेव्हा चांगल्या प्रकारे स्कूटर चालवू लागतो, तेव्हा चिंकी आणि चिकू दादा थांबतात. अरे वा चिंकी आणि चिकू दादा, बघा मीही स्कूटर चालवायला शिकलो. मजा आली. अभिनंदन गट्टू चिंकी, तुम्ही दोघं तर किती लवकर स्कूटर चालवायला शिकलात. थँक्यू दादा, तुझ्याशिवाय हे शक्यच नव्हतं. हो थँक्यू दादा. वेलकम गट्टू चिंकी. संध्याकाळ होऊन गेली होती आणि अंधार होणारच होता. तेवढ्यात आई त्या तिघांना घराबाहेर जाऊन आवाज देते, गट्टू चिंकी आणि चिकू, लवकर घरी या. मी तुमच्यासाठी गरमागरम भजी केलीये. हो आई, लगेच आलो. चला आता आपण सगळे घरी जाऊया. गट्टू चिंकी आणि चिकू दादा घरी जाऊ लागतात की तेवढ्यात बाबाही ऑफिसहून घरी येतात. गट्टू चिंकी धावतच जाऊन बाबांना मिठी मारतात. बाबा, बघा आत्या आणि चिकू दादाने आमच्यासाठी किती मस्त पिवळ्या रंगाची स्कूटर आणलीये. मी आणि चिंकीने विचार केलाय की आमच्या स्कूटरचं नाव टायगर ठेवायचा. अरे वा, खूपच छान नाव आहे हे. आणि मुलांनो, हे बघा मी काय आणले बरं तुमच्यासाठी. तुमच्या लाडक्या चिकू दादाच्या आवडीचे गुलाबजाम. वाव, थँक्यू मामा. आधी ही चवदार भजी आणि नंतर हे गरम गरम गुलाबजाम. वा, आज तर छानच पार्टी झाली. सगळेजण चिकूचं हे बोलणं ऐकून हसू लागतात आणि सगळे सोबत मिळून गरमागरम भजी आणि गुलाबजाम एन्जॉय करतात. मँगो. रविवारचा दिवस होता आणि गट्टू चिंकी आपापल्या ड्रॉइंग बुक मध्ये ड्रॉइंग करत होते. तेवढ्यात घराचा दरवाजा वाजतो आणि बाबा दरवाजा उघडतात. गट्टू चिंकी एक्साइटेड होऊन पाहायला जातात की कोण आलाय ते. तर बाहेर एक कुरिअरवाला होता आणि बाबांच्या हातात मोठे मोठे 2 बॉक्सेस होते. गट्टू चिंकी, असं वाटतंय तुमच्या आत्यानं काहीतरी पाठवलंय तुम्हाला, कारण त्यावर तिचंच नाव लिहिलंय. वा बाबा, या बॉक्स मध्ये काय आहे? लवकर दाखवा ना, की आत्याने आमच्यासाठी काय पाठवलंय. मला तर असं वाटतंय ह्यामध्ये खूप चॉकलेट्स असतील. नाही चिंकी, मला तर असं अजिबात नाही वाटत. थांबा थांबा, मी आत्ताच हे बॉक्सेस उघडून पाहतो, मग कळेल यात काय आहे ते. जेव्हा बाबा ते बॉक्सेस ओपन करतात तेव्हा सगळेजण खूप खुश होऊन जातात. एका बॉक्समध्ये खूप कच्च्या कैऱ्या होत्या आणि एका बॉक्समध्ये खूप सारे पिकलेले आंबे होते. वाव, इतके आंबे. अरे वा, ह्या कैऱ्या आणि पिकलेल्या आंब्यांमधून किती मस्त वास येतोय.
बरोबर आई, हे तर एकदम ताजे वाटतायत. तेवढ्यात पिकलेल्या आंब्यांकडे बघून गट्टूला काहीतरी आठवतं आणि तो आनंदानं उड्या मारू लागतो. अरे वा आई, तुला माहितीये, हे पिकलेले आंबे बघून मला एक मस्त आयडिया सुचलीये. ती कोणती गट्टू? चिंकी, विसरलीस का? उद्या आपल्याला शाळेत उन्हाळ्यासाठी हेल्दी आणि रिफ्रेशिंग सरबतं घेऊन जायची आहेत. ते सुद्धा कुठल्या तरी एका मुख्य पदार्थाला धरून. अरे हो, मी तर विसरून गेलेले. मग गट्टू, तू काय बनवणार आहेस? मी ह्या पिकलेल्या आंब्यांचा मँगो शेक बनवणार आहे चिंकी. आई, तू मला मँगो शेक बनवायला शिकव. हो हो, जरूर गट्टू बेटा, का नाही? गट्टू आईसोबत किचनमध्ये जातो आणि मँगो मिल्कशेक बनवायला शिकू लागतो. इकडे चिंकी विचारात पडते की आता ती समर ड्रिंक कोणाकडून आणि कशी बनवणार. बाबा चिंकीला विचारात असलेलं बघून म्हणतात, चिंकी, काय झालं? काय विचार करतेस तू? बाबा, गट्टू तर पिकलेल्या आंब्यांचा मँगो शेक बनवणार आहे. पण आता मी काय करू? आता तर फक्त ही कच्ची कैरीच राहिलीये. ह्यापासून कुठलं उन्हाळ्याचं सरबत तयार होईल? अरे चिंकी बेटा, तुला माहिती नाहीये, ही कच्ची कैरी आपल्या खूप कामाची आहे. मान्य आहे की मँगो शेक खूप छान असतो, पण तू कधी कच्च्या कैरीचं पन्ह प्यायलीयस का? काय? कैरीचं पन्ह? नाही बाबा, ते कसं तयार होतं? बेटा, जेव्हा मी आणि तुमची आत्या गावी राहायचो आणि छोटे होतो, तेव्हा तुमची आजी आणि माझी आई आमच्यासाठी छान छान कैरीचं पन्ह करायची. आणि ते खूप जास्त रिफ्रेशिंग आणि छान असतं आणि त्यासोबतच ते खूप जास्त हेल्दीही असतं. खरंच बाबा, तुम्हाला ते बनवता येतं का? हो चिंकी, ही तुझ्या आजीची सिक्रेट रेसिपी आहे आणि ही फक्त मलाच माहितीये. पण मी तुला शिकवेन हा. मग उद्या तेच घेऊन जा तू. ये, ठीक आहे बाबा. माझं सरबत सगळ्यांपेक्षा वेगळं असेल. मग काय होतं? जसं आई गट्टूला मँगो मिल्कशेक शिकवते आणि किचन रिकामं होतं, तसं बाबा चिंकीला घेऊन जातात आणि आजीच्या कैरीच्या पन्ह्याची सिक्रेट रेसिपी तिला शिकवू लागतात. चिंकी पहा, आपण अगोदर कैरी छान शिजवून घेऊ. जेव्हा हे शिजेल तेव्हा याची सालं आणि पल्प आपण वेगळा काढूया. बर, मग पुढे? मग या कच्च्या कैरीच्या पल्पमध्ये आपल्याला थोडंसं तिखट, मीठ, काळं मीठ, मिंट लिव्ज आणि साखर घालून छान मिक्स करायचंय. काय? साखर आणि मीठ एकत्र? हे तर मी पहिल्यांदाच ऐकलंय. हो चिंकी बेटा, यानंतर पहा, हे जेव्हा छान ब्लेंड होईल त्यानंतर आपल्याला त्यात पाणी टाकायचंय आणि आपलं कैरीचं पन्ह तयार. बस, यात थंड थंड बर्फ टाकायचा. अरे वा बाबा, हे तर मस्त आहे. मी हे पिऊन बघू? हो हो, नक्कीच, का नाही? हे तर खूप टेस्टी आहे आणि रिफ्रेशिंगही आहे बाबा. खरंच हे तर एकदम कमाल झालंय. हो चिंकी बेटा, आता आजीची सिक्रेट रेसिपी तुलाही कळाली. हो बाबा, उद्या तर आता मी हेच बनवून घेऊन जाईल. मला खात्री आहे की शाळेमध्ये सुद्धा सगळ्यांना खूप आवडेल हे. दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकीच्या क्लासमधली सगळी मुलं समर ड्रिंक्स बनवून आणतात. कुणी रूअफजा बनवून आणलं होतं, तर कुणी लिंबू पाणी. खूप जणांनी मिल्कशेक सुद्धा आणलं होतं. पण सगळ्यांना चिंकीने आणलेलं कैरीचं पन्ह खूप आवडतं, कारण हे ड्रिंक कुणालाही क्लासमध्ये माहिती नव्हतं आणि त्यामुळे सगळ्यांनी ते ट्राय केलं. चिंकी, मला तर खरंच माहित नव्हतं की कच्च्या कैरीपासून सुद्धा इतकं मस्त आणि रिफ्रेशिंग सरबत तयार होऊ शकतं. हो गुड्डी, आणि हे खूप हेल्दी सुद्धा आहे. हे प्यायल्याने आपल्याला उन्हाळ्यात खूप फायदे मिळतात. आणि गट्टूचा मँगो शेक खूपच यमी आहे. पिऊन मजाच आली मित्रांनो. थँक्यू हरी, ही तर माझ्या आजीच्या सिक्रेट रेसिपीची कमाल आहे. सगळी मुलं एकमेकांनी बनवलेली समर ड्रिंक्स पितात आणि खूप एन्जॉय करतात. यानंतर घरी आल्यावर संध्याकाळी बाबा आणि चिंकी मिळून सगळ्यांसाठी कैरीचं पन्ह करतात आणि सगळे मिळून एन्जॉय करतात. गट्टू चिंकी गेले मॉलमध्ये. रविवारचा दिवस होता, तर गट्टू चिंकी सोबत बाबांच्याही ऑफिसला सुट्टी होती. गट्टू चिंकी घरी बोर होत होते, तर येऊन ते बाबांना म्हणतात, बाबा, फिरायला घेऊन जा ना. मी आणि चिंकी घरी खूप बोर होतोय आणि आज तर रविवार आहे. तुम्हाला सुट्टी सुद्धा आहे ना? हो बाबा,
आम्ही दोघांनी आमचा अभ्यासही पूर्ण केलाय आणि आता फक्त 11च वाजतायत. पूर्ण दिवस काय करायचं घरी? प्लीज कुठेतरी फिरायला घेऊन जा ना. ओहो, तर ठीक आहे मुलांनो, आपण एक काम करूया. आपण मॉलला फिरायला जाऊ. मी ऐकलंय तिथे खूप सुंदर डेकोरेशन झालंय. आपण तिथे खूप सारे फोटोज पण क्लिक करू शकतो. वा बाबा, ही तर खूप मस्त कल्पना आहे. हो, हरी सांगत होता की मॉलमध्ये खूप छान डेकोरेशन झालंय. चला जाऊया. मी जाऊन आईला सांगतो की दुपारचा स्वयंपाक नको करूस. आज आपण सगळे मॉलला जाऊ. गट्टू धावतच आईजवळ किचन मध्ये जातो आणि तिला म्हणतो, अगं आई, तू स्वयंपाक नको करूस. बाबा सगळ्यांना मॉलला फिरायला घेऊन जातायत आणि ते म्हणतायत की सगळेजण मॉलमध्ये जेऊयात. अरे वा, हे तर खूपच छान झालं. बरं आहे, माझंही संडे सेलिब्रेशन होईल. स्वयंपाक घरातून सुट्टी. मग चला, तुम्ही लवकर तयार व्हा. थोड्याच वेळात सगळेजण रेडी होतात आणि मॉलला जाण्यासाठी निघतात. मॉलमध्ये पोहोचताच सगळ्यात अगोदर आई बाबा गट्टू चिंकीला फूड कोर्ट कडे घेऊन जातात. तर सांगा गट्टू चिंकी, तुम्ही लंच मध्ये काय खाणार? बाबा, मी माझ्या आवडीचा चीज बर्गर घेणार आहे. आणि मीही बाबा चीज बर्गरच खाणार आहे. जर सगळेजण त्यांचं फेवरेट घेणार आहे तर मीही माझा आईस टी पिणार आहे. ठीक आहे, मग मी सगळ्यांच्या आवडीचे फेवरेट स्नॅक्स घेऊन येतो. एक काम करा, तुम्ही कुठल्या तरी एका चांगल्या जागी बसा. मी आत्ता आलो. थोड्याच वेळात बाबा सगळ्यांना चीज बर्गर आणि आईस टी घेऊन येतात आणि मग सगळे सोबत लंच करतात. वाव, किती टेस्टी होतं सगळं. थँक्यू बाबा, थँक्यू आई, आम्हाला इथे घेऊन येण्यासाठी. हो आई बाबा, थँक्यू. वेलकम मुलांनो. बाबा चला, आता जाऊन आपण डेकोरेशन पाशी फोटो काढूया. मी सगळ्या मित्रांना माझे फोटो दाखवणार आहे. हो बाबा, माझेही फोटो काढा. मॉलचं डेकोरेशन खरंच खूपच मस्त आहे. तिथे आपले खूप फोटो येतील. ठीक आहे, तर चला आपण सगळे आता फोटोज काढूया. बाबा गट्टू चिंकी आणि आईचे सुंदर सुंदर फोटोज काढतात. गट्टू चिंकी वेगवेगळ्या पोजेस मध्ये आपले फोटो काढतात आणि खूप हसतात. तर मुलांनो, फोटोज तर काढून झाले. आता सांगा, आता काय करायचं? आज तर तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण केल्या जातील, कारण तुम्ही तुमचा होमवर्क कंप्लीट केलाय पटापट. वाव, खरंच बाबा. वा, आजचा दिवस तर खरंच मस्त आहे. हो हो, बिलकुल. तर सांगा, काय करायचंय अजून? काही खायचंय की काही खेळायचंय? बाबा, चला आता गेम सेक्शनला जाऊ. तिथे खूप टॉयज आहे आणि तिथे टॉय ट्रेन सुद्धा आहे. मागच्या वेळी आलेलो त्यावेळेस त्या ट्रेनमध्ये नव्हतं बसता आलं, कारण घरी जायला उशीर होत होता ना. हो बाबा, यावेळेस मलाही त्या ट्रेनमध्ये बसायचंय. प्लीज बाबा, प्लीज. ठीक आहे मुलांनो, चला गेम सेक्शनला जाऊया आणि तुम्ही दोघं टॉय ट्रेन मध्ये बसा. बाबा गट्टू चिंकीला गेम सेक्शन मध्ये घेऊन जातात, जिथे ती टॉय ट्रेन होती. गट्टू चिंकी सोबतच त्या ट्रेन मध्ये बसतात आणि गाणं गाऊ लागतात. झुक 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 पम 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 पम, बघा बघा आमची ट्रेन चालली. झुक 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 पम 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 पम. आई बाबा गट्टू चिंकीला एन्जॉय करताना बघून खुश होतात. थोड्या वेळाने दोघे ट्रेन मधून उतरून परत येतात. काय गट्टू चिंकी, मजा आली ना ट्रेन मध्ये? आणि तुमचं गाणंही खूप छान होतं. हो बाबा, खूप मजा आली. तर मुलांनो, तुम्ही दोघांनी ह्यातून एक एक टॉय सिलेक्ट करा. आम्ही तुम्हाला घेऊन देतो, ठीक आहे? पण फक्त एकच, ठीक आहे? वाव, थँक्यू आई. आम्ही लगेच आमच्या आवडीचं खेळणं शोधतो. गट्टू चिंकी खेळणी शोधू लागतात. चिंकीला एक बार्बी डॉल पसंत पडते आणि गट्टूला एक रेसिंग कार. आई बाबा त्या दोघांना त्यांच्या आवडीच्या खेळण्या घेऊन देतात. तर मुलांनो, मजा आली ना आज? हे बघा, आता संध्याकाळ झालीये, आपण आता घरी जाऊ. हो बाबा, खूप मजा आली. थँक्यू सो मच आम्हाला आणण्यासाठी. हो आई बाबा, आज तर खूप मजा आली आणि हे टॉयज तर किती मस्त आहेत. चला मुलांनो, आता सगळे आईस्क्रीम खाऊया आणि मग घरी जाऊयात आपण. घरी मी तुमच्यासाठी रात्री मस्त स्वयंपाक करते आणि उद्या सकाळी उठून शाळेतही जायचंय ना? ठीक आहे आई. यानंतर सगळेजण आईस्क्रीम खातात आणि घरी जातात. गट्टू चिंकीचा लेमनेड स्टँड. लंच पिरियड होता.
गट्टू, चिंकी आणि बंटी आणि गुड्डी आपल्या क्लासरूम मध्ये बसून सोबत लंच करत होते. चिंकी, किती गरम होतंय ना. मी लवकर घरी जाऊन गारगार ज्यूस पिणार आहे. हो हो गट्टू, तेच ज्यूस जे बाबांनी काल घरी आणलं होतं. खूप यम्मी होतं. मग तर मी आणि बंटी सुद्धा तुमच्या घरी येणार गट्टू, चिंकी. आम्हालाही टेस्टी टेस्टी ज्यूस प्यायचंय. सगळेजण यावरती हसू लागतात. तेवढ्यात गट्टू चिंकीच्या क्लास टीचर वर्गात येतात. सगळे उभे राहून मॅडमला ग्रीट करतात. अरे मुलांनो, बसा बरं. माझ्याकडे तुमच्यासाठी एक इंटरेस्टिंग बातमी आहे. कोणती बाई? मुलांनो, आपल्या शाळेत मेळा लागणार आहे, ज्यामध्ये तुम्हा सगळ्यांना 2-2च्या ग्रुपमध्ये स्टॉल लावायचे आहेत. काय स्टॉल्स? समजलं नाही बाई. म्हणजे हे की तुम्ही सगळेजण 2-2ची टीम बनवायची आणि तुमचा एक स्टॉल लावायचा, ज्यामध्ये तुम्ही होममेड वस्तू ठेवाल आणि तुम्हाला एक सिनियर स्टुडंट मार्गदर्शन करेल. ह्या स्टॉल्समधून तुम्हाला जेवढे पैसे मिळतील ते सगळे डोनेट केले जातील. एवढंच नाही, तर ज्याच्या स्टॉलवर सगळ्यात जास्त लोक येतील तो पहिला येईल आणि त्याला बक्षीसही मिळेल. मॅडम मुलांना ही सूचना देऊन निघून जातात आणि गट्टू, चिंकी आणि बंटी आणि गुड्डी निर्णय घेतात की ते संध्याकाळी पार्क मध्ये मिळून डिसाईड करणार आहेत की कोण काय करणार आहे ते. मग काय होतं, सगळे संध्याकाळी बागेत भेटतात. तर तुम्ही काय विचार केला? तुम्ही तुमच्या स्टॉलवर काय ठेवणार आहे? माझी आणि हरीची एक टीम आहे. आम्ही तर सुंदर पेंटिंग्स बनवणार आहे, म्हणजे लोक ते आपल्या घरातल्या भिंतींवर लावतील. बघाच गट्टू, चिंकी, आमचं सामान सगळ्यात जास्त विकलं जाईल. हा, आणि मी आणि बंटीने विचार केलाय की आम्ही छान छान पेन स्टँड्स बनवू. मी ते इंटरनेटवरून बघून शिकले होते. खूप मजा येईल. चिंकी हे ऐकून जरा दुःखी होते आणि गट्टूला म्हणते, गट्टू, ह्या सगळ्यांच्या कल्पना तर किती छान आहेत आणि आपण अजूनपर्यंत नाही ठरवलं. आणि मला असं नाही वाटत की आपण हरावं. तू काळजी नको करू चिंकी, आपल्यालाही मस्त आयडिया सुचेल. तेवढ्या चिंकीला तहान लागते आणि ती धावतच घरी जाते. किचन मध्ये आई काम करत होती. आई ग, ते ज्यूस कुठे ठेवलंय जे बाबांनी आणलं होतं? मला तहान लागलीये. अगं चिंकी, ते ज्यूस तर संपलं. दुपारी पाहुणे आले होते ना, म्हणून. तू एक काम कर, फ्रीजमध्ये काही लिंब आहेत. तू लेमनेड बनवतेस? लेमोनेड? हो आई, ही मस्त कल्पना आहे. तर मी गट्टू आणि गुड्डी आणि बाकी सगळ्या मुलांसाठी बनवते. चिंकी लिंब घेते आणि तो लिंबाचा रस साखर आणि पाण्यामध्ये मिक्स करून लेमनेड बनवते. वाव आई, हे तर खूपच मस्त झालंय. एकदम गार आणि रिफ्रेशिंग. तेवढ्यात त्याच्या पाठीमागून गट्टू आणि त्याचे बाकीचे मित्रही घरात येतात. या, तुम्ही सगळ्यांनी लेमनेड प्या. हे मी आत्ताच बनवलंय. सगळे चिंकीचा लेमनेड पितात आणि ते सगळ्यांना खूप आवडतं. वाव, हे तर खूपच मस्त आहे चिंकी. हे पिऊन तर माझ्या अंगात एनर्जी आली. थँक्यू गट्टू. तेवढ्यात चिंकी विचार करते आणि तिच्या डोक्यात एक आयडिया येते. आयडिया! गट्टू, आपण लेमोनेड स्टॉल लावला तर? हो गट्टू चिंकी, लोकांना तुमचं लेमनेड खूप आवडेल. जेव्हा ते इतर मुलांचे स्टॉल बघून दमतील ना, तेव्हा ते तुमच्या स्टॉलवर येऊन लेमनेड पितील. गट्टू चिंकीला ही आयडिया खूप आवडते आणि ते निर्णय घेतात की ते लेमनेडचा स्टॉल लावतील. फेअरचा दिवस उगवतो आणि गट्टू चिंकीचा लेमनेडचा स्टॉल पूर्ण तयार होता. त्या दोघांना मीरा दीदी गाईड करत होती, जी त्यांची सिनियर होती. तर गट्टू, चिंकी, सगळं तयार आहे ना? हो ताई, आम्ही गारगार लेमनेड बनवून ठेवलंय आणि हे डिस्पोजल ग्लासेस सुद्धा आलेत. आणि हा आहे कचऱ्याचा डब्बा. सगळी लोक अस्वच्छ ग्लास आणि कचऱ्याला ह्यात टाकतील ह्यावर लक्ष ठेवेन मी. ठीक आहे, मेळा आता थोड्याच वेळात सुरू होईल आणि सगळी लोक यायला लागतील. तुमची इच्छा असेल तर तुमच्या मित्रांचे स्टॉल्स तुम्ही बघून या. मी इथेच थांबते. गट्टू चिंकीला ही आयडिया आवडते आणि ते पिंकी, हरी, गुड्डी आणि बंटी यांचे स्टॉल पाहायला जातात. वाव पिंकी, तुझी पेंटिंग्स तर खरंच छान आहे. तू एक पेंटिंग माझ्यासाठी ठेव. मी शेवटी नक्की तुझ्याकडून घेईन. अरे गुड्डी, बंटी,
तुमचा हा पिवळा पेन स्टँड मला खूप आवडला. मी हा घेणार आहे. हा सांभाळून ठेव आणि कोणालाच देऊ नको. थँक्यू गट्टू. मी हा नक्की सांभाळून ठेवेन. आणि तुमचा लेमोनेड स्टॉल सुद्धा खूप मस्त वाटतोय. बघाच, सगळी लोक नक्की येतील. तेवढ्यात तिथे गट्टू चिंकीच्या क्लास टीचर येतात. अरे गट्टू चिंकी, तुम्ही दोघं इथे काय करताय? चला लवकर आपल्या स्टॉलवर जा. वेळ झालीये, येतील आता लोक. ओके मॅम. गट्टू चिंकी आपल्या स्टॉल पाशी जातात, जिथे मीरा दीदी त्यांची वाट पाहत होती. थोड्याच वेळात खूप सारी लोक फेअरमध्ये येतात. सगळी जण वेगवेगळ्या स्टॉलकडे जाऊन तिथे ठेवलेलं सामान पाहत होती. गट्टू चिंकीच्या लेमनेड स्टॉलवरती हळूहळू खूप गर्दी होऊ लागली. गट्टू आणि चिंकी सगळ्यांना ग्लासमध्ये भरून लेमनेड देत होते आणि मीरा दीदी सगळ्यांकडनं पैसे घेऊन एका बॉक्समध्ये टाकत होती. अरे वा गट्टू, आपलं लेमनेड तर लोकांना खूप आवडतंय. मला असं वाटतंय की सगळं संपून जाईल. हो चिंकी, आता बडबड नको करूस. आपल्या स्टॉलवर किती गर्दी आहे. आपल्याला सगळ्यांना लेमनेड द्यायचंय. लवकर लवकर काम कर. हो गट्टू, ठीक आहे. गट्टू चिंकी खूप मेहनतीनं काम करत होते. थोड्याच वेळात त्यांचं लेमनेड संपून जातं. गट्टू चिंकी थकून खुर्चीवर बसले होते. तेवढ्यात तिथे त्यांच्या क्लास टीचर येतात. गट्टू चिंकी, खरंच तुमच्या दोघांचा स्टॉल तर सगळ्यांना खूप आवडला. मलाही एक ग्लास लेमनेड मिळेल? थँक्यू मॅडम, पण सगळं लेमनेड तर संपलं. अरे नाही नाही गट्टू, मॅडमसाठी तर आधीच मी एक ग्लास काढून ठेवला होता. हे घ्या मॅडम. थँक्यू सो मच चिंकी. खरंच हे खूपच रिफ्रेशिंग आहे. मॅडम, आज आम्ही खूप पैसे जमवलेत. आता आपण जास्तीत जास्त पैसे देऊ शकतो. हो मॅडम, आम्ही आमच्या टार्गेटपेक्षा जास्त पैसे कमवलेत. हो मुलांनो, तुम्ही तिघांनी खरंच छान काम केलंय. सगळ्या मेळ्यामध्ये सगळ्यात जास्त लोक तुमच्या स्टॉलवर आलेत. व्हेरी गुड. यानंतर गट्टू चिंकी आपल्या लेमनेडमधून मिळालेले सगळे पैसे डोनेट करतात आणि खूप खुश होतात. गट्टू चिंकी गेले वॉटर पार्कला. गट्टू चिंकी आणि आईबाबा सोबत डिनर करत होते. दुसऱ्या दिवशी सगळेजण वॉटर पार्कला जाणार होते आणि गट्टू चिंकी खूप एक्साइटेड होते. अहो बाबा, मी उद्यासाठी तर खूपच एक्सायटेड आहे. मला तर स्विम ट्यूब सुद्धा हवी आहे. हो बाबा, वॉटर पार्क मध्ये जाण्यासाठी स्विम ट्यूब आवश्यक आहे ना? पण माझ्याकडे आणि गट्टूकडे ती नाहीये. अरे हो गट्टू चिंकी, तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला उद्या वॉटर ट्यूब घेऊन देईन. फक्त उद्या तुम्ही वेळेत उठा. आपल्याला उद्या सकाळी 9 वाजता निघायचंय, तरच आपण वॉटर पार्कला वेळेत जाऊ. काय? वॉटर पार्क इथून खूप दूर आहे का बाबा? हो गट्टू, बाळा, वॉटर पार्क शहराच्या बाहेर आहे. म्हणजे ते इथून 50 किलोमीटर दूर आहे. तर आपल्याला पोहोचायला किमान 2 तास तरी लागतील. ओ, मग ठीक आहे आई. मी आणि गट्टू लवकर उठू आणि वेळेवर तयारही होऊ. एवढं बोलून गट्टू चिंकी पटकन आपलं डिनर संपवतात आणि पटकन झोपायला जातात. सकाळी सकाळी खरंच दोघे अगदी वेळेत उठतात आणि रेडी होतात. आईबाबाही तयार झाले होते आणि मग सगळे गाडीत बसून वॉटर पार्कला जाण्यासाठी निघू लागतात. जेव्हा वॉटर पार्क येणार असतो तेव्हा बाबा एका ठिकाणी आपली गाडी थांबवतात. काय झालं बाबा? आलं का वॉटर पार्क? अरे नाही गट्टू बेटा, वॉटर पार्क याला अजून वेळ आहे. मग आपण इथे का थांबलोय बाबा? अरे गट्टू चिंकी, तिकडे पहा. त्या रोडच्या पलीकडे जे शॉप आहे ना, तिकडे तुमच्यासाठी स्विम ट्यूब्स मिळतील. पण तुम्ही गाडीतच बसा, मी जाऊन घेऊन येतो, कारण बाहेर खूप ऊन आहे. ठीक आहे बाबा, माझ्यासाठी तुम्ही लाल रंगाचा घ्या. हो बाबा, आणि माझ्यासाठी पिवळ्या रंगाचा. ठीक आहे मुलांनो, तुम्ही थांबा, मी तुम्हाला घेऊन येतो. मग बाबा लवकरच दुकानातून स्विम ट्यूब्स घेऊन येतात आणि सगळेजण वॉटर पार्कला पोहोचतात. वॉटर पार्कच्या बाहेर गट्टू चिंकी आणि आईबाबा जेव्हा तिकीट घेतात तेव्हा सगळ्यांना हातात घालण्यासाठी रंगीत हँडबँड्स मिळतात. वाव, हे बँड्स तर किती क्यूट आहेत ना. आई, बाबा, चिंकी, आता मला राहवतच नाहीये. जाऊया ना लवकरात. मला सगळ्या वॉटर राईड्स मध्ये जायचंय. हो आई बाबा, लवकर जाऊया ना. अरे गट्टू चिंकी, आपल्याला अजून एक काम करायचंय. आता आपल्याला आपले कपडे बदलून
स्विमिंग कॉस्ट्युम घालायचाय. चिंकी, तू माझ्यासोबत चल आणि गट्टू, तू बाबांसोबत जाऊन लवकर कपडे बदल. ठीक आहे? ठीक आहे आई. गट्टू चिंकी पटकन ड्रेस चेंज करून घेतात. मग ते दोघं फायनली स्विमिंग पूलकडे जातात. तिथे खूप सारी लोक होती. तिथे म्युझिक वाजत होतं आणि खूप साऱ्या फन राईड्सही होत्या. वाव, इथे किती लोक आहेत आणि सगळे किती मजा करतायत. असं वाटतंय की आपल्यालाही खूप मजा येणार आहे. बाबा, चला ना, आपण त्या मोठ्या वॉटर राईडला जाऊ, ज्यामध्ये आपल्याला मोठ्या ट्यूबमध्ये बसून खाली यायचंय. नाही नाही नाही, मला तर अशा वॉटर स्लाइडवर जायचंय जी जास्त उंच नाहीये. काही हरकत नाही गट्टू, तू माझ्या सोबत मोठ्या राईडला चल आणि चिंकी, तू आई सोबत छोट्या स्लाइड राईडला जा. मग आपण सगळे स्विमिंग पूलवर भेटूया. ठीक आहे बाबा. मग गट्टू बाबांसोबत मोठ्या वॉटर राईड वरती जातो, जिथे त्या दोघांना एक मोठी ट्यूब मिळते आणि बाबा आणि गट्टू सोबतच त्या ट्यूब मध्ये बसतात. गट्टू बेटा, ट्यूब्सचे हँडल्स अगदी नीट धर, ठीक आहे? हो बाबा, मी नीट पकडलंय. ये. तेवढ्यात दोघं वॉटर राईडने खाली जातात. तिकडे चिंकी आई सोबत वेगवेगळ्या स्वरूपाच्या वॉटर राईड्स एन्जॉय करत होती. कधी ती गोलवाल्या वॉटर स्लाइड मध्ये जायची, तर कधी बेंड असलेल्या. मग गट्टू, चिंकी, आई आणि बाबा सगळे स्विमिंग पूल मध्ये भेटतात, जिथे गट्टू चिंकी आपापले स्विम ट्यूब्स घेऊन एकमेकांसोबत पाण्याशी खेळतात. ते एकमेकांवर पाणी उडवतात. हे घे गट्टू, हे घे. तू पण घे. हे घे चिंकी. तेव्हा बाबा पाठीमागून सगळ्यांवर खूप सारं पाणी उडवतात आणि सगळे खूप हसू लागतात. पाण्यात एवढं खेळल्यावर गट्टू चिंकीला चांगलीच भूक लागते. आई बाबा, मला तर आता खूप भूक लागलीये. हो आई, खेळून खेळून माझ्यातली ही एनर्जी डाऊन झालीये. ठीक आहे, ठीक आहे. चला कॅन्टीनला जाऊ, ठीक आहे? मग ते चौघही वॉटर पार्कच्या कॅन्टीन मध्ये जाऊन लंच करतात. मग सांगा गट्टू चिंकी, तुम्हाला तुमची एनर्जी चार्ज करण्यासाठी काय खायचंय? मी तर बर्गर खाणारे आई. मी तर घरूनच विचार करून आलो होतो की मला बर्गर खायचंय. आणि मला सँडविच खायचंय. आई बाबा जेवण ऑर्डर करतात आणि थोड्याच वेळात त्यांचं लंच येतं. वाव आई, हे बर्गर तर खूप टेस्टी आहे. हो, आणि हे सँडविच सुद्धा खूप फ्रेश आणि यम्मी आहे आई. हो मुलांनो, सगळं खूप छान आहे. तुम्ही छान एन्जॉय करा, ठीक आहे? आई, ह्यानंतर आपण परत त्या पूलमध्ये जाऊया, जिथे सगळी लोक बॉलशी खेळतायत. मला अजून खेळायचंय. हो हो, ठीक आहे चिंकी. तुला जितकं खेळायचंय तितकं आरामात खेळ, पण आधी जेवण संपव बरं, ठीक आहे? गट्टू चिंकी आपापलं लंच फिनिश करतात आणि मग ते सगळेजण पुन्हा खेळण्यासाठी पाण्यामध्ये पुलात जातात. संध्याकाळपर्यंत गट्टू चिंकी खूप एन्जॉय करतात आणि मग सगळेजण घरी परत येतात. चिल्ड्रन्स डे. गट्टू आणि चिंकी शाळेची घंटा वाजायची अतिशय आतुरतेनं वाट पाहत होते. एवढ्यात घंटा वाजते आणि दोघेही धावतच अगदी शाळेच्या मैदानात येतात. त्यांचे खास दोस्त बंटी, पिंकी आणि मॉन्टी सुद्धा अगदी उड्या मारत तिथे येतात. ये, उद्या चिल्ड्रन्स डे आहे, म्हणजे आपला दिवस. यावेळेस मी आईबाबांकडून खूप गिफ्ट्स घेणार आहे. माहितीये, तू होळी, दिवाळी ह्यावेळेस सुद्धा सोडत नाही. मग हा तर चिल्ड्रन्स डे आहे. बरं, आता गिफ्टचं झालं असेल तर सेलिब्रेशनचा काही प्लॅन करूया. बंटी, पिंकी, मॉन्टी, तुम्ही काही विचार केलाय का? यात काय विचार करायचा? दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पार्टीज ठेवूया. काही गेम, काही म्युझिक आणि काही खायला प्यायला. बस झाली पार्टी. मला तर वाटतं चिल्ड्रन्स डेच्या दिवशी आपल्याला फक्त सुट्टी मिळायला हवी. अरे, म्हणजे तुझ्या डोक्यालाही सुट्टी हवी आहे का? मला असं वाटतंय की ह्या वेळेस आई बाबांना विचारूया. काय माहित, कदाचित ते अजून नवीन आयडियाज देतील. आयडिया चांगली आहे. उद्या आपण आपल्या सगळ्या पॅरेंट्सना विचारून उद्या पुन्हा इथे भेटूया. सगळे एकमेकांना बाय करतात आणि आपल्या घराच्या दिशेने निघून जातात. चिंकी आपली एक्साइटमेंट थांबवू शकत नाही आणि अगदी घरी पोहोचताच आई बाबांशी बोलू लागते. अगं आई, बाबा, तुम्ही कुठे आहात? आम्हाला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. काय झालं चिंकी?
काय म्हणतेस? खरं तर आम्ही चिल्ड्रन्स डेच्या दिवशी पार्टीचा विचार करतोय. जर तुम्ही आम्हाला सांगितलं की तुम्ही चिल्ड्रन्स डे कसा साजरा करायचा तर आम्हालाही काही कल्पना मिळतील. आई आणि बाबा एकमेकांकडे बघू लागतात आणि सगळे शांत होतात. एवढी शांतता? तुम्ही दोघं जास्त खोडकर तर नव्हतात ना, म्हणून तुमच्या कल्पना आम्हाला सांगत नाहीये. अरे बेटा, आमच्या वेळेला तर असं कुठलंच सेलिब्रेशन व्हायचं नाही. बस शाळेत थोड्या वेळ भाषण आणि मग सुट्टी. आम्ही तर आमच्या मित्रांसोबत झाडाखाली बसून लिंबू सरबत प्यायचो. तीच मजा होती. म्हणजे काहीच खेळ नाही, कुठलीच पार्टी नाही. एका क्षणासाठी वातावरण थोडं शांत होतं. दुसऱ्या दिवशी गट्टू आणि चिंकी प्लॅन डिस्कस करायला आपल्या मित्रांसोबत पुन्हा एकदा ग्राउंडमध्ये भेटतात. जर चिल्ड्रन्स डे लहान मुलांचा आहे तर मोठ्यांमधलं लहान मूल बाहेर येऊ शकतं. हो, चाइल्ड कार्निवल मध्ये लहान मुले आणि मोठे दोघांसाठी, जिथे सगळेच जण लहान होतील. म्हणजे आई बाबा सुद्धा लगोरी खेळतील आणि विटी दांडू सुद्धा. चिल्ड्रन्स डेच्या एक दिवस आधी गट्टू आणि चिंकी आपल्या मित्रांसोबत सोसायटीच्या कम्युनिटी हॉलला सजवतात. रंगबिरंगी फुगे, कार्टून कॅरेक्टर्सचे कटआउट्स, एक मेमोरियल लेन कॉर्नर, एक प्ले झोन, क्राफ्ट कॉर्नर, क्युरिओसिटी डेस्क, एक डोनेशन बॉक्स आणि एक काइंडनेस बूथ. चिल्ड्रन्स डेच्या दिवशी मुलं पॅरेंट्सच्या अगोदरच पोहोचतात आणि सगळे मिळून एक एक स्टॉल सांभाळतात. पॅरेंट्स काही वेळाने येतात आणि मुले टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करतात. सगळ्यात आधी पालकांनी म्हणजे लहान मुलांनी इथे यायचं आहे आणि बालपणीची एखादी खास आठवण आमच्या सगळ्यांसोबत शेअर करायची आहे. तुम्ही तुमची कोणतीही आवडती गोष्ट, फोटो आणि खेळण्यासोबत असलेली एखादी आठवण आमच्यासोबत शेअर करू शकता. हे एलियन्स इन वंडरलँड माझं आवडतं गोष्टीचं पुस्तक होतं. मी रोज रात्री झोपण्यापूर्वी आजीकडून ही गोष्ट ऐकत असे. एके दिवशी काय झालं, माझ्या पाळलेल्या कुत्र्याने ह्याची काही पानं खाल्ली. मी तर रडायलाच लागले, पण माझ्या आजीने एक वेगळी स्टोरी बनवून मला झोपवलं. तेव्हा मी लहान होते आणि मी त्यालाच गोष्टीचा एक भाग मानला. सगळे हसू लागतात. तिकडे प्ले झोन मध्ये बराच गोंधळ सुरू होता. आज मला विटी दांडूत कोणी हरवू शकत नाही. मी माझ्या एरियाचा चॅम्पियन होतो. आज तर विटी दांडू ट्रॉफी माझ्याच नावावर होईल. हॉपस्कॉप्सच्या बाजूलाही खूप गर्दी होती. आता एका खास मागणीवर मोठे आणि लहानांमध्ये टग ऑफ वॉर होणार आहे. जी टीम जिंकेल त्यांना कॅन्डी स्टॉल वरून फ्री कॅन्डी मिळणार आहे. सगळे पॅरेंट्स आवाज करत टग ऑफ वॉर खेळण्यासाठी तयार होतात. पॅरेंट्स जेव्हा जोरात रस्सी खेचत होते तर मुलं ते सोडून देतात आणि सगळे जमिनीवरती पडतात आणि सगळे जोर जोरात हसू लागतात. हा खेळ कोणीच नाही जिंकलं, मग सगळ्यांना फ्री कॅन्डी मिळेल. आणि आता वेळ झालीये मुलांचे आवडते चाचा नेहरू यांच्या आठवणीची. तुम्ही सगळे क्राफ्ट कॉर्नरवर जाऊन स्वतःसाठी ओरिगामी पेपर पासून गुलाब बनवू शकता आणि ज्यांना येत नसेल त्यांनाही शिकवलं जाईल. थोड्याच वेळामध्ये सगळ्यांच्या कपड्यांवरती लाल गुलाब लावलेला दिसतो आणि पॅरेंट्स हे लावल्यानंतर जरा जास्तच खुश दिसतात. तर मित्रांनो, मला माहितीये की तुम्हा सगळ्यांना या कार्निवल मध्ये खूप मजा येतेय. ज्यांना सायन्स मध्ये इंटरेस्ट आहे ते आपल्या क्युरिओसिटी डेस्कवर जाऊन एक्सपेरिमेंट बघू शकता. काही पॅरेंट्स क्युरिओसिटी डेस्कवरती पोहोचतात आणि तिथे मुलांचे सायन्स एक्सपेरिमेंट्स खूप लक्षपूर्वक पाहतात. बंटीने बनवलेल्या व्हॉल्केनो मॉडेलने सगळेजण खूप इम्प्रेस होतात. तिकडे चिंकीचे बाबा पेपरने रॉकेट बनवण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांच्याकडून काही होत नाही. मॉन्टी त्यांची मदत करतो आणि रॉकेट बनून जातं. वाह, काय शानदार रॉकेट आहे. हो बाबा, यावर बसून पुढे तुम्ही नक्की मंगळावर जा. आसपासची सगळी मुलं हसू लागतात. मग सगळे काइंडनेस बूथवर पोहोचतात. तिथे सगळेजण आपल्या घरून आणलेल्या वस्तू जसं पुस्तकं, खेळणी, स्टेशनरी डोनेट करतात. मित्रांनो,
या डोनेशन बॉक्समधल्या सगळ्या गोष्टी आपण शाळेत देऊया. म्हणजे स्कूल चॅरिटीद्वारे गरजू मुलांपर्यंत हे पोहोचवलं जाऊ शकेल. तुम्ही सगळ्यांनी मिळून खूप छान काम केलं. पुढे सुद्धा अशी चांगली कामं करत राहा आणि आपण योग्य वेळी चॅरिटी करत जाऊया. आता तुम्हा सगळ्यांना प्लेज बोर्डवर एक प्रॉमिस लिहायचंय. अ प्लेज टू कीप आवर इनर चाइल्ड अलाइव्ह. आजपासून तुम्ही तुमच्यातलं लहान मूल जागं ठेवण्यासाठी नेहमी प्रयत्न कराल. तुम्ही खूप खेळा, खूप प्रश्न विचारा आणि रोज कमीत कमी 2 लोकांना मिठी मारायची आणि प्रत्येक आठवड्यात स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी काहीतरी ऍक्टिव्हिटी करायची. गट्टू, चिंकी आणि बाकी मुलांनी मिळून आज आम्हाला खरोखरच आमच्या लहानपणीची आठवण करून दिली. हा चिल्ड्रन्स डे अतिशय स्पेशल होता आणि आम्ही सगळे याला कधीच विसरणार नाही. खरा चिल्ड्रन्स डे तर आज आम्ही साजरा केला. सगळ्या मुलांना आम्हा पालकांकडून खूप धन्यवाद. सगळे बाहेर येतात आणि कम्युनिटी ग्राउंडमध्ये वृक्षारोपण करतात. यानंतर रंगबिरंगी फुगे हवेत उडवून एकमेकांना चिल्ड्रन्स डे विश करतात. तुम्ही ऐकलंय ना, दिल तो बच्चा है जी. तर मग असेच हसत राहा आणि अशाच मजेशीर एपिसोडसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. 24 तासांसाठी पूर्णपणे बंद. रात्री बाबा गट्टू चिंकीला सांगतात की सकाळी त्यांना ऑफिसच्या कामासाठी अर्जंटली बाहेरगावी जायचंय, पण आई काहीच वेळात घरी पोहोचेल. मुलांनो, उद्या मला एका महत्वाच्या कामासाठी बाहेरगावी जायचंय. तुम्ही झोपून राहा. जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा आई एअरपोर्टहून आली असेल. ओके बाबा, तुम्ही काळजी करू नका. आई येईपर्यंत आम्ही घराकडे लक्ष ठेवू. हो बाबा, तुम्ही जा, आम्ही छान राहू. रात्र होते आणि मुलं झोपी जातात. सकाळी बाबा घरातून बाहेर पडतात आणि बाहेरून दरवाजा लॉक करतात. 2-3 तासांनंतर मुलं उठतात तेव्हा त्यांना कुणीच भेटत नाही. गट्टू, आईला पाहिलंस तू? नाही चिंकी, मीही आईला शोधतोय. बहुतेक ती अजून आली नाहीये. काही हरकत नाही, आपण तिची वाट पाहूया. आईची फ्लाईट कॅन्सल झाली होती आणि ती 24 तासानंतरच घरी पोहोचणार होती. मुलं वाट पाहून पाहून थकून जातात आणि त्यांना खूप भूक लागते. खूप भूक लागलीये चिंकी, चल काहीतरी खाऊया. हो, चल बघूया स्वयंपाकघरात काय आहे ते. दोन्ही मुलं किचन मधली कपाटं पाहतात आणि पाहतात काही खायला आहे का. बघ चिंकी, वर लाडूचा डब्बा ठेवलाय. चल तो घेऊया. हो, दिसला, पण तिथपर्यंत पोचायचं कसं? हातच पोचत नाहीये चिंकी. एक काम करूया, मी घोडा होतो, तू माझ्या पाठीवर चढ आणि डब्बा काढ. ही मस्त कल्पना आहे. चल, मी तयार आहे. यानंतर चिंकी गट्टूच्या पाठीवर चढते. माझा हात पोचत नाहीये. ओ ओ ओ ओ, अरे अरे अरे, मी पडतीये, वाचवा. चिंकी गट्टूवर पडते आणि पिठाचा डबा त्यांच्या अंगावर पडतो. ओह, मेलो रे मेलो. दोघेही भुकेमुळे अगदी परेशान होतात. तेव्हा गट्टूला आठवतं की फ्रीजमध्ये ब्रेड पडले आहेत. काही हरकत नाही चिंकी, चल टोस्ट खाऊया. तुला टोस्ट बनवता येतात का? ट्राय करूया, चल. दोघंही टोस्टरचं बटन दाबतात आणि फ्रीजमधून ब्रेड काढून ते टोस्ट करण्याचा प्रयत्न करतात. अरे यार, हे तर जळाले. आता आपण काय करायचं? काही हरकत नाही, आता खूप भूक लागलीये, याला जाम लावून खाऊया. रडवेला चेहरा करून दोघंही डायनिंग टेबलवर बसून ब्रेड खातात. चिंकीच्या डोक्यावर अजूनही पीठ होतं. आई कधी येईल चिंकी? दोघंही मुलं खूप बोर झाली होती आणि विचार करत होती काय करावं. अरे, अजूनही आई आली नाही. कुठे गेली? आता आपण काय करायचं गट्टू? दरवाजालाही कुलूप आहे, बाहेरही जाऊ शकत नाही. चल काहीतरी खेळूया. गट्टू चिंकी थोड्या वेळ गेम खेळतात आणि चिंकी त्यामुळेही बोर होते आणि गट्टूला म्हणते, हे करूनही कंटाळा आलाय, काय करायचं आता? एक आयडिया, चल घर स्वच्छ करूया. यामुळे आईला मदतही होईल आणि जेव्हा आई घरी येईल तेव्हा ती खुश होईल. चल, सगळ्यात आधी स्वयंपाकघर स्वच्छ करूया. मी भांडी घासते, तू स्वच्छता कर. हो, ठीक आहे ठीक आहे. गट्टू, बघ मी किती छान भांडी घासतीये. आई खुश होईल.
ला 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 ला. हो हो, मीही फरशी मस्त घासेन. आपला चेहराच दिसला पाहिजे. स्वच्छ स्वच्छ करायचंय. सगळं स्वच्छ स्वच्छ. नाही दिसणार घाण आणि धूळ. होवो सगळा त्रास खूप खूप दूर. होवो सगळा त्रास खूप खूप दूर. हळूहळू मुलं पाहतात की त्यांचं काम कसं खराब होत चाललंय ते. अगं चिंकी, हे काय होतंय? हे सगळीकडे साबणाचं पाणी आणि फेस का येतोय? हो गट्टू, माझ्यासोबतही असंच होतंय. आता काय करायचं? अरे, सगळं स्वयंपाकघर तर साबणाने भरलंय. सगळं असंच सोडून दे, नाहीतर घरात पूर येईल. मुलं सगळं काही सोडून ड्रॉइंग रूमच्या दिशेने जातात आणि थकून सोफ्यावर बसतात. थोड्या वेळाने ते पाहतात की खिडकीच्या बाहेर जरा अंधार होतोय. ते खिडकीवर नाक लावून बराच वेळ पाहत राहतात की कोणी ओळखीचं त्यांना बाहेर दिसेल. आता तर रात्र होत आली चिंकी. अजून आई आली नाहीये. ती नक्कीच काहीतरी महत्वाच्या कामात अडकली असेल. येईल ती. जवळचे सगळे लोक सुट्टीमध्ये बाहेर गेलेत. आपण कोणाची मदतही मागू शकत नाही. पाहता पाहता अंधारही झाला आणि मुलं बोलत होती आणि तेवढ्यात अचानक लाईट्स जातात. मुलं घाबरून जातात. अरे, हे काय झालं? लाईट कसे गेले? गट्टू, तू इथेच आहेस ना? मला दिसत नाहीये. कुठेस तू? मी इथेच आहे चिंकी. तू कुठेस? काहीच दिसत नाहीये. खूप अंधार झालाय. थांब, आई टॉर्च ठेवते ना कुठेतरी. कदाचित स्वयंपाकघराच्या ड्रॉवरमध्ये. चल बघूया. दोघेही घाबरून अगदी सांभाळून एकमेकांच्या पाठीमागे जातात. ड्रॉवरमधून टॉर्च काढतात. तेवढ्यात त्यांना बाहेर खिडकीतून काहीतरी चमकताना दिसतं. दोघेही टॉर्चने बाहेर खिडकीकडे पाहतात. अगं चिंकी, बघ, असं वाटतंय तिथे काहीतरी चमकतंय. कोणाचे तरी डोळे वाटतायत. आणि ती कोणाची सावली आहे? माहित नाही. चिंकी, चिंकी, खूप भीती वाटतीये. ते दोघेही घाबरून एकमेकांना चिकटून उभे राहतात. घाबरून ते सोफ्याखाली जाऊन बसतात. तेवढ्यात वरती छतावर धप असा आवाज येतो. हा कसला आवाज आहे? वरती कोण आहे? चोर तर नाही ना शिरला घरात? दोघेही सोफ्याखाली लपले होते की अचानक त्यांना बाहेरून एक आवाज ऐकू येतो. कुणी त्यांना हाक मारत होतं. गट्टू, चिंकी, अरे मुलांना, कुठे आहात तुम्ही? तुम्ही ठीक आहात ना? अगं चिंकी, असं वाटतंय कोणीतरी बोलावतंय. हो, मलाही वाटतंय. बघायचं का कोण येते? गट्टू, माहित नाही कोण आहे. आठवतंय ना, आईने एकदा काय सांगितलेलं की अनोळखी माणसाला घरात घ्यायचं नाही. पण घर तर बंद आहे. कोणीच येऊ शकणार नाही. हो, पण आपण कोणालाच सांगायचं नाही की आपण घरात एकटे आहोत. हो चिंकी, बरोबर बोलतीयस तू. आई थोड्याच वेळात येईल. शांतपणे इथेच बसून राहूया. अरे मुलांनो, खिडकी उघडी असेल तर मी जेवण आणलंय, हे घ्या. मुलांनो, अरे मुलांनो, ऐकताय ना? खाण्याचं नाव ऐकून गट्टू आणि चिंकीच्या तोंडाला पाणी सुटतं. ते दोघे एकमेकांकडे पाहतात, पण त्यांना पुन्हा आईचं बोलणं आठवतं. बंटीची आई सुद्धा बोलावून निघून जाते. त्या गेल्यानंतर चिंकी उठते आणि खिडकीकडे जाऊ लागते. काकू जाताना दिसतात. तेवढ्यात वरून एक मांजर उडी मारताना दिसते. काकू आल्या होत्या गट्टू, आणि त्यांनी जेवणही आणलेलं. आणि हे बघ, इतक्या वेळेपासून गच्चीवर मांजर उड्या मारत होती. ओ, मग तर घाबरायचं काहीच कारण नाही. नाही गट्टू, त्या सावल्या अजूनही दिसतायत. माहित नाही कोण उभं आहे. मग तू का तिथे उभी आहे? कोणीतरी बघेल. तूही सोफ्याच्या खाली ये. दोघेही सोफ्याच्या खाली टॉर्चच्या प्रकाशात बोलता बोलता थकून झोपून जातात. आणि सकाळ होते. सकाळ होताच दरवाजा उघडतो आणि आई घाबरतच घरामध्ये शिरते आणि गट्टू चिंकीला शोधू लागते. गट्टू, चिंकी, कुठे आहात तुम्ही? आणि सोफ्याच्या खाली काय करताय? माझ्या बाळांनो, तुम्ही ठीक आहात ना? आई, आई, तू कुठे होतीस आई? माझी कालची फ्लाईट कॅन्सल झाली बाळा, म्हणून मला उशीर झाला. मी बंटीच्या आईला फोन केलेला तुम्हाला बघण्यासाठी. आई, आम्हाला सोडून कधीच नको जाऊस. हो आई, आता आम्हाला एकटं नाही सोडायचं. हो बाळांनो,
आता हे घर मी तुमच्यावर सोडून कधीच जाणार नाही.